गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवीयाता। शांत हो तू केवल माता जनिता सर्वथा तू हितकर्ता। तू आत्मस्वजन भ्राता सर्वथा तुझी त्राता। भय करता तू भयहरता दंडधरिता तू परिपाता। तुझ वाचनी न तुझी वार्ता तू वार्ता शांत हो अपराधास्तव गुरुनाथा। जरी दंडा धरिसी यथार्था तरी आम्ही गाऊन गाथा। तव चरणी नमवू माथा। तू तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करू धावा। सोविता दुसरा तेव्हा कोण दत्ता आम्हा त्राता। शांत हो तू नटसा होऊन कोपी दंडिता हि आम्ही पापी। पुनरपि चुकता तथापि आम्हावरी नच संतापी। गच्छता स्वखलनं पापी असे मानुन नच हो कोपी। निज कृपालेशाओपी आम्हावरी तू भगवंता। तव पदरी असता ताता आडमार्गी पाऊल पडता। सांभाळून मार्गावरता आणता तुझ्या त्राता। निज विरुद्धा आणून चित्ता तू पतित पावन दत्ता। वयाता आम्हावरता करुणा गण तू गुरुनाथा। सकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे घरदार। तव पदी अर्पू आसार संसारा हिता भार। हारिसी करुणा सिंधो तू दीनानाथ सुबंधो। आम्हा अगले क्षण बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता। शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवीयाता। शांत हो श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करियाता। श्री गुरुदत्ता चोर द्विजासी मारिता म्हणजे कळकळले ते कळवळो आता। श्री गुरु पोट शूळाने द्विज तडफडता कळवळले ते कळवळो आता। श्री गुरुदत्ता द्विजसुत मरता काकुळती येता। हो की उदासीन नवैकी आता। श्री गुरुदत्ता सतीपती मरता काकुळती येता। वळले ते मन नवैकी आता। श्री गुरुदत्ता श्री गुरुदत्ता तेज निष्ठुरता कोमल चित्ता वळली आता। श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता। श्री गुरुदत्ता जय करुणाघन निज जन जीवन अनसूयानंदन पाहिजन। करुणाघन निज अपराधे उफराटी दृष्टी होऊन पोटी भय धरू पावन। जय करुणाघन तू करुणा कर कधी आम्हावर रुससीन किंकर वरद कृपाघर। जय करुणाघन वारी अपराध तू माय बाप तव मणी कोप लेशन वामन। जय करुणाघन बालक अपराधा गणेजरी माता तरी कोण त्राता देईल जीवन। जय करुणाघन प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देवो ठाव देवत्री नंदन। जय करुणाघन निज जन जीवन
अनसूयानंदन पाहि जनार्दन जय करुणाघन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। आजपासून आपण ही जी कथा चालू करत आहोत ही टेंबे स्वामी महाराजांनी सगळ्यांना कळावं म्हणून पुराण रूपामध्ये आपल्या सगळ्यांसमोर ही प्रगट केलेली आहे। हा ग्रंथ खूप मोठा आहे आणि संस्कृत भाषेमध्ये आहे। संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे सर्वसामान्याला कितपत वाचता येईल हा एक प्रश्न त्या ठिकाणी उभा राहिला, कारण आता संस्कृतचं कितपत ज्ञान सगळ्यांना आहे हे सांगता येत नाही। म्हणून टेंबे स्वामींनी हे मराठीमध्ये बोली भाषेमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे आणि त्यालाच दत्त महात्म्य दत्त पुराण अशा नावाने संबोधल्या जातं। हा एक 100 वर्षापूर्वीचा एक काळ आहे की टेंबे स्वामी नावाचे जे संत होऊन गेले दत्त अवतारच, जे रोज भगवंत दत्तात्रयाशी चर्चा करायचे आणि त्यांच्याशी बोलायचे, असे प्रभू दत्तात्रयांच्या चर्चा करणारे परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांनी हा ग्रंथ आपल्याला सगळ्यांना सुलभ व्हावा, वाचता यावा ह्या उद्देशाने त्यांनी हा ग्रंथ आपल्या सगळ्यांसाठी प्रगट केलेला आहे। तर हा ग्रंथ लिहिताना स्वामी म्हणतात की याच्यात माझं काहीच नाही, हे काही जे काही आहे हे प्रभू दत्तात्रयांनी माझ्याकडून वदवून घेतलं आणि मी हे तुमच्या समोर बोलतोय। तसंच माझं सुद्धा मी आज तुमच्या समोर जे बोलतोय हे बोलवता धनी सद्गुरू महाराज आहेत आणि दत्तप्रभू आहेत। याच्यात माझं स्वतःचं काहीच नाही, जे काही भगवंत माझ्याकडून बोलून घेईल ते तुमच्या समोर मी आज सांगणार आहे। 5 दिवसाची ही आपली कथा आहे। याच्यात वेगवेगळे भाग त्या ठिकाणी केलेले आहेत की वेगवेगळ्या कथा याच्यामध्ये कशा केलेल्या आहे। याच्यामध्ये ज्ञान कर्म आहे, उपासना कर्म आहे आणि त्याच्यानंतर तुमचं कर्म कसं करावं, कसं जगावं ह्या गोष्टी ह्या ठिकाणी ह्या दत्त पुराणामध्ये सांगितलेलं आहे। सुरुवातीला आपण गणपतीला वंदन करू, परमपूज्य स्वामी महाराजांना वंदन करू। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ह्या कथेमध्ये आज आपण भगवंत या ठिकाणी अवतरित व्हावे, आपली कथा ऐकण्यासाठी यावे आणि आपल्याजवळ बसावे ही मनोमन सगळ्यांनी प्रार्थना करा। आपण सगळे सुद्धा माझ्यासाठी दत्त स्वरूपच आहात। आपण ह्या ठिकाणी कथेला आता प्रारंभ करतो आहोत। ह्या कथेमध्ये ज्ञान उपासना कशी करावी, ज्ञान माध्यमातून भगवंताला कसं संतुष्ट करून घ्यावं, कर्म मार्ग म्हणजे कर्म करून आपण भगवंताला कसं प्रसन्न करावं आणि उपासना मार्ग, उपासना म्हणजे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या उपासना आपण नियमित करतो त्या उपासना मार्गातून आपण भगवंताला कसं प्रसन्न करून घ्यावं हे ह्या पुराणात सांगितलेलं आहे। 3 राजांची कथा ह्या पुराणात आलेली आहे। कार्तवीर्य राजा, अलर्क आणि आयुराजा अशा 3 राजांची कथा वेगवेगळ्या पद्धतीने ह्या ठिकाणी आलेली आहे। कोणत्या राजाने कोणत्या प्रकारची उपासना केली आणि कोणत्या उपासनेच्या माध्यमातून त्यांनी भगवंताला प्रसन्न करून घेतलं हे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे। कार्तवीर्य राजाने उपासनेच्या माध्यमातून जपाच्या माध्यमातून भगवंताला प्रसन्न करून घेतलं। ही कथा दत्तप्रभूंचे जे वडील आहेत अत्रि ऋषी, मग अत्रि ऋषींच्याच घरी दत्तप्रभूंनी काय जन्म घेतला, दुसरे ऋषी काय त्यांना जाणवले नाही, तर अत्रि ऋषींनी नवविधा भक्तीपासून ह्या ज्या 9 प्रकारच्या ज्या भक्ती आहेत ह्या भक्तींवर त्यांनी प्रभुत्व निर्माण केलं होतं आणि प्रभुत्व निर्माण केल्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारचं सामर्थ्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। नवविधा भक्ती म्हणजे काय? श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम आणि सख्यम अशा प्रकारचे 9 प्रकार आहेत। मग आपण काय करायला पाहिजे की श्रवण भक्ती ही आपली चांगली पाहिजे। बऱ्याच वेळेला आपल्याशी कोणी बोलायला लागली की आपण लगेच मध्ये बोलायला सुरुवात करतो, तर श्रवण भक्ती ही आपली पाहिजे की तो काय सांगतो हे पूर्णपणे आपण शांततेने ऐकून घेतलं पाहिजे, ही श्रवण भक्ती झाली। त्याच्यानंतर कीर्तन,
की जर काढून टाकलं तर तन आणि की असे दोन भाग होतात. तर तन म्हणजे काय की शरीर, म्हणजे आपण आता या ठिकाणी बसलेलो आहोत पण शरीर इथे पण मन दुसरीकडे कुठेतरी आहे. म्हणून आपण पूर्णपणे ह्या ठिकाणी ह्या स्थानावर आपण असलं पाहिजे. याला म्हणतात कीर्तन, की तुम्ही तनाने आणि मनाने या ठिकाणी राहा आणि भगवंताला सदैव प्रार्थना करायची की बाबा तुमचं स्मरण आम्हाला राहू द्या. स्मरण जी सेवा आहे ती, म्हणजे बरेचसे लोक बऱ्याच वेळेला आपल्याला जाणवतं की नामस्मरण करत असतात, जप करत असतात. तर असे लोक जे भगवंताचं सतत स्मरण राहावं म्हणून त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण करत असतात. त्याच्यानंतर पादसेवनम म्हणजे भगवंताची अनंत भावनेने पूजा करणे. सद्गुरू महाराजांच्या पादुकेंचीच पूजा सांगितलेली आहे, दत्तप्रभूंची. तर तुम्ही त्या सेवेच्या माध्यमातून गुरूंना संतुष्ट करून घेणे, प्रसन्न करून घेणे. त्यानंतरची सेवा आहे ती अर्चन सेवा. अर्चन आता आपण बऱ्याच वेळेला नवरात्रात ऐकतो की कुंकुमार्चन चालू आहे. तर अर्चनाचे वेगवेगळे प्रकार आहे. आपल्याला कुंकुमार्चनच फक्त माहिती आहे, फल अर्चना आहे, हिरण्य अर्चना आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे अर्चना आहे. तर तुमच्याजवळ जे उपलब्ध आहे, जी गोष्ट तुमच्याजवळ उपलब्ध आहे, त्या उपलब्धतेच्या माध्यमातून तुम्ही भगवंताला अर्चन केलं पाहिजे. आणि त्यानंतर एक वंदन हा भाव त्या ठिकाणी येतो की तुम्ही सतत भगवंताला वंदन करत राहिलं पाहिजे आणि तुझ्याच आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी घडतायत असं भगवंताला प्रार्थना केली पाहिजे. त्यानंतरची सेवा आलेली दास्यभाव. दास्यभाव म्हणजे तुम्ही एक सेवक म्हणून त्या ठिकाणी राहिले पाहिजे. मग दास्यभाव जर तुम्ही ठेवला तर तुमच्या खाण्यापिण्याचं काय आहे, तुमच्याकडे काय नाही, असा तुमचा प्रश्न येईल. कारण तुम्ही दास्यत्व स्वीकारलं तर तुमचा दुसऱ्यांवर तुम्ही परावलंबी झाले. परंतु भगवद्गीतेमध्ये एक सुंदरसा असा श्लोक त्या ठिकाणी आलेला आहे, अनन्याश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवद्गीतेत इतका सुंदर शब्द त्या ठिकाणी आलेला आहे, अनन्याश्चिंतयन्तो मा. हे शिष्या, हे ग्रहस्था, तुम्हाला अनन्य भावाने शरण आहे. अनन्याश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते. तू माझी उपासना कर. तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तुझा योगक्षेम कसा व्हावा याची व्यवस्था मी केलेली आहे. म्हणून तुम्हाला दास्य भावाने शरण ये. दास्य भावाने तुम्हाला जर शरण आला तर मी तुला त्या ठिकाणी सगळ्या संकटातून मुक्त करील आणि तुला खानपान किंवा जेवणाचा हा जो तुझा विषय आहे, हा विषय त्या ठिकाणी राहणार नाही. त्यानंतरची जी सेवा आहे ती सख्य सेवा. सख्य म्हणजे काय की भगवंताला तुम्ही मित्रवत त्या ठिकाणी तुमच्यासाठी ठेवणे. ही सेवा कोणी केली की ही सेवा अर्जुनाने केली. अर्जुनाने भगवंत श्रीकृष्णाचे मित्र होऊन त्या ठिकाणी तो राहिला आणि भगवंताची त्या ठिकाणी त्याने मित्रवत सेवा केली. म्हणजे याला सख्य म्हणजे मित्र अशा प्रकारे तुम्ही समजवू शकता. आणि आत्मनिवेदन, सुख असो दुःख असो तुम्ही भगवंताला सदैव सांगा. बऱ्याच वेळेला असं होतं की भगवंतासमोर आपण दुःख सतत सांगत राहतो, आनंद सांगत नाही आणि मग त्या माध्यमातून सगळं दुःखमय सतत वातावरण आपल्या वास्तूमध्ये भ्रमण करत राहतं. म्हणून सुख असलं तरी भगवंतासमोर सांगा, दुःख असलं तरी भगवंतासमोर तुम्ही सांगत चला. अशा प्रकारचे ज्या नव सेवा आहेत, नव जे भाव आहेत, हे अत्री ऋषींनी त्या नवसेवेंवर, नवविधा जी भक्ती आहे या नवविधा भक्तींवर स्वतःची कमांड म्हणता किंवा त्यावर प्रभुत्व त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेलं होतं आणि त्यामुळे भगवंत त्यांच्या ठिकाणी त्यांच्या घरी अवतरित होण्यासाठी उत्सुक झालेले आहे. अत्री ऋषी हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. त्रय त्यांच्या नावामध्येच 3 हा भाग आलेला आहे. अत्री, त्री म्हणजे अ जर काढून टाकलं तर त्री असा शब्द त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून भगवंत दत्तात्रय त्यांच्या ठिकाणी प्रगट झाले, त्यांच्या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला. आता अनुसया नावाचा जर आपण विचार केला तर अ जर काढून टाकलं तर काढून टाकलं असूया असा प्रकार त्या ठिकाणी येतो. असूया म्हणजे ज्या स्त्रीची, ज्या मातेची कशाच प्रकारची इच्छा न राहणे, कोणाविषयी द्वेष तिच्या मनामध्ये न राहणे, ईर्ष्या कोणाची न करणे, अशी ही अनुसया. आणि बऱ्याच ग्रंथांमध्ये आपण चर्चा करतो त्यावेळेला
विष्णू आणि महेश यांनी त्यांना नग्न होऊन वाढण्यासाठी सांगितलं. असा जो शब्द आहे हा शब्द अनंग असा शब्द आहे की त्या ठिकाणी देवता असं का करतील बरं? जर अशा प्रकारे त्या ठिकाणी जातील तर ही परीक्षा करण्यासाठी त्या ठिकाणी देवता त्या ठिकाणी गेले होते. म्हणजे त्या स्त्रीला आपल्या देहाचा, आपल्या सौंदर्याचा आणि कोणत्याच प्रकारचा अभिमान त्या ठिकाणी राहू नये आणि नष्टता निर्माण व्हावी म्हणून हा शब्द त्या ठिकाणी त्यांनी वापरलेला आहे. पण त्याचा अपभ्रंश होऊन आपण वेगळ्याच पद्धतीने त्याचा विचार करतो की स्त्री आणि पुरुष हा भेद सुद्धा तिच्यातला नष्ट व्हावा आणि तिने सगळंच ते विसरून जावं. कारण आपण बऱ्याच वेळेला ही स्त्री आहे, हा पुरुष आहे अशा प्रकारचा जो भाव आपल्या मनामध्ये असतो हा भाव सुद्धा नष्ट व्हावा याच्याकरता अनुसया हे नाव खूपच सुंदर त्या ठिकाणी आलेलं आहे. यज्ञाद्वारे आपण भगवंतांना संतुष्ट करतो, नाना प्रकारच्या आहुत्या देतो. त्या देवतेचं स्मरण आपण केल्याच्या नंतर ती देवता त्या ठिकाणी अवतरित होती आणि तो घास आपण दिलेला घेऊन जातो. म्हणून हवन चालू असताना बोलू नये, एकमेकांमध्ये चर्चा करू नये. कारण जेवण चालू असताना जर आपण बोलायला लागलो तर आपल्याला ठसका लागणार. तसं आपण देवतेला आहुती समर्पण जर करत असलो तर आहुती समर्पण करत असताना आपण बोललं नाही पाहिजे. तर बोलल्याच्या माध्यमातून आपल्या लक्ष्मीचा ऱ्हास होतो. म्हणून यज्ञाद्वारे देवता संतुष्ट होतात. तसाच आजपासून जो आपला हा यज्ञ चालू होतोय याला ज्ञान यज्ञ आपल्याला म्हणता येईल. ह्या ज्ञान यज्ञाद्वारे प्रभू दत्तात्रय ह्या परिवारावर कृपा करावी आणि ह्या परिवारात जा सगळं संतुष्ट करून ह्या परिवारातल्या ज्या काही अनिष्ट गोष्टी असतील ह्या नष्ट कराव्या याकरता आपण आजपासून हा पंचदिनात्मक ज्ञान यज्ञ आजपासून आपण चालू केलेला आहे. कलियुगामध्ये मोठमोठाले यज्ञ करणं शक्य होत नाही म्हणून ज्ञान यज्ञाची ही संकल्पना त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की बाबा ज्ञान यज्ञाद्वारे सुद्धा तुम्ही भगवंताला संतुष्ट करून घेऊ शकता. नामसाधनेद्वारे सुद्धा तुम्ही भगवंताला संतुष्ट करून घेऊ शकता. म्हणून आजपासून आपण पंचदिनात्मक ज्ञान यज्ञ ह्या ठिकाणी आरंभ केलेला आहे. ह्या ज्ञान यज्ञाच्या माध्यमातून आपल्या परिवारावर प्रभू दत्तात्रयांची सदैव कृपा राहावी अशी ह्या ज्ञान यज्ञाच्या माध्यमातून आपण भगवंताला या ठिकाणी साकडं घालणार आहे. कर्माचे फळ देण्यासाठी प्रभू दत्तात्रय सदैव आतुर असतात. पण आम्हीच ते जाणून घेऊ शकत नाही. कारण चांगले कर्म जर तुम्ही केले तर त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळत राहतं. आज आपण काही बोलतोय, काही वेडवाकडं आपल्याकडून बोललं जातं किंवा काही चुकीचं आपल्याकडून बोललं जातं तर तो बोल तुम्ही घेऊ नका आणि चांगले बोल आमचे घ्या आणि आम्हाला ह्या सगळ्या त्रासातून प्रभू दत्तात्रया तुम्ही आम्हाला मुक्त करा. भगवंताकडे जाण्याचं जे ईशत्व आहे ते अत्यंत कठीण आहे. आपण खूप अज्ञानी आहोत, आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळं भगवंताला ईशत्व प्राप्त करण्यासाठी आपण अज्ञान आहोत. जर काढून टाकलं तर त्याच्या पुढे ज्ञान हा शब्द निर्माण होतो. म्हणून आपल्याला ज्ञानाच्या माध्यमातून भगवंताकडे जायचं आहे आणि भगवंताला प्रार्थना काय करायची, जसं दुधापासून लोणी तयार होतं आणि ते लोणी आधर तरंगतं, खाली पाणी राहतं, तसं भगवंता आम्ही तुझी सेवा करण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो आहोत. तू आमची सेवा मान्य करून घे आणि सगळ्या दुःखातून सगळ्या पापातून आम्हाला आधर उचलून घे आणि या ठिकाणी आम्हाला सगळ्या दुःखातून तू आम्हाला मुक्त कर अशी प्रार्थना प्रभू दत्तात्रयांना ह्या ग्रंथामधून वारंवार केलेली आहे. ह्या पृथ्वी तलावर आपण जन्म घेतला, आपल्याला कोणची विद्या येते नाही येत आपल्याला काही माहिती नाही, परंतु चांगल्या प्रकारचे मंत्र सामर्थ्याने किंवा जी आपल्याला विद्या अवगत असेल त्या विद्येच्या माध्यमातून भगवंताचं गुणगान करणे आणि भगवंताची कृपा आपल्यावर प्राप्त करून घेणे हे आपल्याला गरजेचं आहे. मी अमुकच म्हणलं पाहिजे, मी तमुकच म्हणलं पाहिजे, ह्या माध्यमातून भगवंत त्या ठिकाणी येईल किंवा येणार नाही असा जो विचार आपल्या मनामध्ये असतो तो आपण काढून टाकला पाहिजे. ज्ञानदेवांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे, देवाची ये द्वारे उभा क्षण भरी
तेने मुक्तिचारे साधिला देवाची द्वारी उभा क्षण भरी पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारी उभा क्षण भरी. ज्ञानदेव म्हणतात की क्षणभर जरी तुम्ही भगवंताच्या समोर उभं राहिले, तुमची जी भावना आहे ती भगवंताशी तुम्ही प्रगट केली, तर निश्चितच तुम्ही ह्या भवसागरातून तरून जातात. प्रभू रामचंद्राच्या जीवनात सुद्धा ही कथा एक घडलेली आहे की ज्या नावेमध्ये बसून प्रभू रामचंद्राला पहिलं तीर जायचं होतं, त्यावेळेला त्या नावाड्याने सांगितलं की बाबा आम्ही असं ऐकलं की तुमचा ज्या भूमीशी पाय लागतो त्या ठिकाणी एखादी स्त्री उत्पन्न होती. जर तुमचा पाय माझ्या नौकेला लागला आणि जर माझी नौका स्त्रीरूप झाली तर मी काय करू. तो हुशार खूप होता. त्यावेळेला त्याने प्रभू रामचंद्राचे पाद प्रक्षालन केले, स्वच्छ पाय धुतले. लक्ष्मणाला त्यावेळेला खूप राग आला, परंतु प्रभूंना भक्तांच्या मनातला जो कळवळा आहे तो कळून येतो आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्राची पूजा करून त्यांनी त्यांना पैलतीर नेऊन सोडलं. त्यावेळेला त्यांनी एक सुंदर शब्द त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राशी वापरला की भगवंता आज मी तुम्हाला पार केलेलं आहे, पण मी ज्या वेळेला तुमच्याकडे येईल त्यावेळेला तुम्ही सुद्धा मला पार करा आणि मला मोक्षाच्या मार्गाने घेऊन जा. हा भाव सतत आपल्या मनामध्ये राहिला पाहिजे की भगवंताकडून काय मागायचं आणि काय नाही मागायचं. भगवंताकडून मुक्तता मागावी, आनंद मागावा, पण आपण संसार उपयोगी गोष्टी मागण्यामध्येच आपण जास्त वेळ आपला घालवत राहतो. योग याग विधी नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ सर्व, भावे विन देव न कळे संदेह, गुरु विन अनुभव कसा. त्या ठिकाणी योग याग आपण फक्त नावलौकिक कसं मिळेल, आपल्याला उपाधी कशी मिळेल ह्या भावनेमध्ये आपण चालत असतो. घरामध्ये सुद्धा आपल्याला मोठेपणा कसा मिळेल, आपण कसे पुढे जाऊ हा भाव आपल्या सतत मनामध्ये असतो. पण हा भाव केव्हा कळेल की तुम्ही ज्या वेळेला गुरुला अनन्य भावाने शरण जाताल त्यावेळेला हा भाव तुम्हाला कळेल. उगच दंभ करणे, कारण तुमच्यामध्ये जर हुशारी निर्माण झाली, तुम्ही हुशार झाले, विद्वान झाले की कुठेतरी दंभ तुमच्या मनामध्ये निर्माण होतो आणि तो दंभ निर्माण झाल्याच्या नंतर तुम्ही हळूहळू त्या ठिकाणी एक मोठेपणा, मला विचारलं पाहिजे, मला सांगितलं पाहिजे, हा दंभ तुमच्या मनामध्ये निर्माण होतो. पण हा दंभ तुम्ही कसा नाहीसा करताल तर ज्या वेळेला तुम्ही प्रभूंना गुरूंना शरण जाताल, प्रभू दत्तात्रयांना शरण जाताल त्यावेळेला तुमच्या मनातला हा दंभ त्या ठिकाणी नाहीसा होईल. आपण रोज भगवंताशी हितगुज केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, भगवंताला सुखही सांगितलं पाहिजे आणि दुःखही सांगितलं पाहिजे. परंतु आपण काय करतो की फक्त दुःखच भगवंताला सांगतो, सुख सांगतच नाही. चांगलं झालं ते सुद्धा भगवंतासमोर मांडा की हे प्रभू आज खूप छान झालं बरं का, मी आज या ठिकाणी गेलो होतो, मला आनंद वाटला, खूप छान वाटलं. परंतु चांगला भाव आपण देवासमोर सांगतच नाही. सतत आपल्या वास्तूमध्ये आपण दुःखमय गोष्टी आपण भगवंताला त्या ठिकाणी सांगत असतो. म्हणून चांगला भाव सुद्धा आपण सांगितला पाहिजे आणि भगवंताला आपण चांगल्या प्रकारे प्रार्थना केली पाहिजे की हे भगवंता तुझं ध्यान मला सदैव असू दे आणि मला सर्व दुःखातून त्रासातून तू मुक्त करण्यास समर्थ आहे, तू मला मुक्त कर, अशी भगवंताला सदैव प्रार्थना करत राहिली पाहिजे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण ही जी कथा ऐकायला बसलो की आपल्या आईवडिलांची पुण्य, आपले जे परिवारातले जे सदस्य आहेत, भाऊ आहे, बहीण आहेत, त्यांच्या कृपेने आज आपण ही कथा ह्या ठिकाणी ऐकतो. जसं अग्नी एखाद्या वेळेला प्रज्वलित झाला तर प्रज्वलित झाल्याच्या नंतर तो सर्वत्र जसा विस्तरित होऊन जातो
तसे हे प्रभू तू आमच्या घरामध्ये विस्तरित होऊन राहा आणि आमच्या घरामध्ये तू व्यवस्थित त्या ठिकाणी राहा, निष्ठुर होऊ नको. आणि आजपर्यंत आमच्या जीवनामध्ये पापराशी ह्या खूप झालेल्या आहेत, ह्या पापराशीतून तू आम्हाला मुक्त कर. विष्णू सहस्रनामामध्ये एक सुंदर शब्द आलेला आहे, क्षेत्रम क्षेत्रज्ञ एवच. क्षेत्र म्हणजे छोटीशी जागा आणि क्षेत्रज्ञ म्हणजे हळूहळू त्या गोष्टीचा विस्तार होतो. आपण लहान असतो त्यावेळेला आपल्याला कोणत्याही गोष्टीची पापाचा भाव आपल्याला कळत नाही, पण जसं जसं शरीर वाढत चालतं तसं तसं अनेक प्रकारचे पाप आपल्याकडून त्या ठिकाणी घडत राहतात आणि चुका घडत राहतात. आणि मग ज्या वेळेला ते महावृक्ष तयार होतं, आपला देह मोठा होतो आणि महावृक्ष त्या ठिकाणी तयार होतं, मग हळूहळू त्या पापाचा भाव आपल्या शरीरातून त्या ठिकाणी बाहेर निघायला लागतो आणि अनेक प्रकारच्या यातना आपल्याला व्हायला लागतात. म्हणून कसाही प्रकार असो, कसाही प्रसंग असो, तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आपल्या आरतीच्या नंतर आपण एक सुंदर प्रार्थना म्हणतो, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभावा करोमि यदि यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. काया वाचा मन हे कोणत्याही गोष्टीच्या, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा, माझ्या बुद्धीला जेवढं पटतं त्या बुद्धीच्या माध्यमातून मी तुझी प्रार्थना करतो आणि ही प्रार्थना तू माझी स्वीकार करून घे. आपण छोटे छोटे श्लोक आहेत आपल्या रोजच्या परिपाठातले आहे, पण आपण त्याचा अर्थ कधीच जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि आपल्या जवळ असून सुद्धा आपण दुसरं काहीतरी जाणण्याचा, दुसरीकडे जाण्याचा आपण प्रयत्न करतो. प्रभू दत्तात्रयांना प्रार्थना एक करायची की मृत्युंजय जो मंत्र आहे, त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम, ह्या मंत्राच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की जसं काकडी फळाचं त्यांनी या ठिकाणी उदाहरण दिलं, किंवा आपण पुष्कळशी वृक्ष पाहतो, झाडं पाहतो की ते पिकलेलं फळ त्या ठिकाणी ते खाली पडून जातं, पण ते खाली पडलेलं फळ अमृतमय असतं, म्हणजे त्याला इतका सुंदर अमृताचा सुगंध त्या ठिकाणी येतो किंवा अमृतमय ते फळ त्या ठिकाणी होऊन जातं. तर भगवंताला हीच प्रार्थना करायची की आम्हाला ह्या सगळ्या पापातून मुक्त करून तू आम्हाला अमृतमय कर. मृत्योर मुक्षीय मामृतात, आम्हाला अमृतमय करून तू याच्यातून पुढे घेऊन चाल. कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे असं शास्त्र सांगतं. शतमानं भवति शतायुर्वेन पुरुषः, शास्त्रामध्ये सुद्धा 100 वर्ष तुम्ही निरोगी जगावं असा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. भगवंताला सदैव हीच प्रार्थना करायची की मला चांगले लोक माझ्या जीवनात भेटू दे, चांगल्या लोकांची संगती मला घडू दे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. सुसंगती मला घडू दे. जर माझ्या जीवनात कोणाच्या व्यक्तीचं वाईट जर आपल्या समोर आलेलं असेल तर ते निघून जाऊ दे आणि माझ्या मनामध्ये चांगला भाव त्या ठिकाणी निर्माण होऊ दे. चांगल्या भावाच्या माध्यमातून तुम्हाला घेऊन चाल. वाईट लोकांची संगत जर माझ्या जीवनात आलेली असेल तर ती ताबडतोब नष्ट कर आणि कलंकमतीचा झडो, मला जर काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर त्याची मती सुद्धा माझ्याकडून झडू दे. विषय वासना जी आहे त्या विषय वासनेचा लोभ मला कधी नको घडू देऊ आणि तो विषय सुद्धा मला आवडू देऊ नको. ह्या विषयांवर बोलायसारखं खूप आहे, पण ह्या विषयांवर जर आपण बोलत राहिलो तर आपला ग्रंथ त्या ठिकाणी अपूर्णच राहील. वेगवेगळ्या प्रकारे भगवंत दत्तात्रयांना या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे की तुम्ही आमच्या जवळ या, आमचे कार्य तुम्ही व्यवस्थित पार पडा आणि आम्हाला ह्या सगळ्या दुःखातून तुम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारची नवविधा भक्ती अत्री ऋषींनी त्या ठिकाणी केली आणि त्या नवविधा भक्तीच्या माध्यमातून भगवंत त्या ठिकाणी त्यांच्या घरी अवतरित झाले. आपण इथून पुढे गेलो होतो. मग अत्री ऋषींच्या ह्या नवविधा भक्तींच्या माध्यमातून त्यांनी पुढे जाऊन त्यांचं कार्य आरंभ केलं. ग्रहण का होतं हे अत्री ऋषींनी सगळ्या ऋषींच्या समोर प्रगट केलं. ग्रहण कशा प्रकारे होतं, पूर्वी ग्रहण होतं तर कोणाला कळत नव्हतं, पण
अत्रि ऋषींनी हा विषय विस्तृतपणे सगळ्यांच्या समोर मांडला. अत्रि ऋषी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र त्या ठिकाणी होते. मग योग्य परिवारातल्या योग्य ठिकाणीच आपलं कार्य जुळावं किंवा योग्य ठिकाणचीच पत्नी आपल्याला मिळावी म्हणजे आपलं कार्य व्यवस्थित त्या ठिकाणी पार पडतं. कर्दम नावाचे ऋषी आणि देवहूती यांच्या उदरामध्ये अनुसया त्या ठिकाणी जन्माला आली आणि अनुसयेने त्या ठिकाणी त्यांच्या दोघांच्या उदरी जन्म घेतला. आपल्याला ही कथा माहितीच आहे की सावित्री, सरस्वती आणि लक्ष्मी यांनी तिची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आणि आपले पती तिच्याजवळ पाठवले की तिचं पतित्व हरण करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी पाठवले. परंतु तिच्या तपसामर्थ्याने ते बाळ त्या ठिकाणी झाले. ज्या वेळेला त्यांना कळाले की असा प्रकार झाला त्यावेळेला ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांचे पती पुन्हा परत मागण्याचा त्यांनी विषय काढला. त्यावेळेला ते बाळ लहान होते. म्हणले तुमचे पती ओळखून तुम्ही घेऊन जा. ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. यांचा विवाह कसा झाला की अत्रि ऋषी अत्यंत सामर्थ्यशाली आणि तपश्चर्या करण्यासाठी निरंतर ध्यानमग्न असायचे आणि ध्यानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना त्या ठिकाणी ते करायचे. या उपासनेच्या माध्यमातून भगवंताच्या जवळ जाण्याचा मार्ग त्यांचा त्या ठिकाणी मोकळा होत चालला होता. आणि कर्दम ऋषींकडे जाऊन त्यांनी पत्नी स्वरूपामध्ये तिची मागणी केली आणि दोघांचा विवाह झाला. हा विवाह झाल्याच्या नंतर दोघांनी वृक्ष पर्वतावर जाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या करण्याचा निर्धार केला आणि या तपश्चर्याच्या माध्यमातून त्यांनी अत्रि ऋषी आणि प्रभू दत्तात्रयांना पुत्र रूपामध्ये तुम्ही आमच्या घरी जन्म घ्यावा अशी प्रार्थना केली. त्यांनी मागताना त्रय म्हणजे 3 जण असे मागितले होते. म्हणून त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी अत्रि म्हणजे त्रयमुखाचे त्या ठिकाणी त्यांच्याकडे प्रगट झाले. ही कथा कोणी कोणाला सांगितली पुराणामध्ये तर गुरुचरित्रामध्ये जो उल्लेख आलेला आहे की वेद धर्म नावाचे जे ब्राह्मण होते ते आपल्या आश्रमामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेदविद्या शिकवत असताना त्यांनी विद्यार्थ्यांची परीक्षा करण्यासाठी पूर्वी असं होतं की शिष्याची परीक्षा करून त्याला विद्या दान करायचे. त्याला असं शिकवत बसत नव्हते की त्याच्या मस्तकावर ब्रह्मरंध्रावर त्यांनी हात ठेवला की त्याला ती विद्या अवगत होत असे. वेदधर्म आपल्या शाळेत शिकवत असताना त्यांनी मनाशी निर्धार केला की याच्यातला खरा शिष्य कोण आहे ते पाहण्यासाठी त्यांनी सांगितलं की आता माझं आयुष्य त्या ठिकाणी जर्जर होत चाललेलं आहे आणि आयुष्य जर्जर होत चाललेलं आहे तरी मला काशीला जायचंय की काशीच्या ठिकाणी जाऊन मला ह्या सगळ्या पापातून मी मुक्त होईल असं मी त्या ठिकाणी राहील. परंतु 21 वर्ष माझं शरीर जर्जर होईल, मला वेगवेगळ्या प्रकारच्या यातना होतील आणि त्या यातना तुम्ही जो विद्यार्थी त्याचं पालन पोषण करू शकेल, माझी लक्ष देऊन माझी शुश्रूषा करू शकेल अशाच विद्यार्थ्यांनी ही जिम्मेदारी घ्यावी असं वेद धर्माने सांगितलं. अनेक प्रकारचे शिष्य त्या ठिकाणी त्यांनी तो नकार दिला आणि दीपक नावाचा जो शिष्य होता तो शिष्य त्या ठिकाणी त्यांच्या सोबत येण्यासाठी तयार झाला. रामदास स्वामींच्या चरित्रामध्ये सुद्धा हा एक उल्लेख आहे की रामदास स्वामींनी पायाच्या गुडघ्यावर एक आंबा बांधला आणि आंबा बांधल्याच्या नंतर त्यांनी प्रार्थना सगळ्या शिष्यांना बोलवलं की जो कोणी हा माझ्या गुडघ्याला झालेली जी जखम आहे ती जखम जो तोंडाने शोषून घेईल त्याला मी माझा योग्य शिष्य मान्य करेल. सगळ्यांनी नकार दिला पण कल्याण स्वामींनी त्या ठिकाणी तयारी दाखवली आणि नंतर कळाले की बाबा तो त्या ठिकाणी फळ त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि कल्याण स्वामी म्हणाले की असं काही तुम्हाला त्रास झाला तर मला निश्चित सांगा, मी तुमचं दुःख दूर करण्याचा निश्चित प्रयत्न करेन. अशा प्रकारे त्यांनी त्याला सोबत घेतलं आणि सोबत घेऊन काशीमध्ये जायला लागले, काशीमध्ये राहायला लागले.
सगळं तो विसरून गेला. स्नान, संध्या, नित्यकर्म सगळं विसरून गेला. कारण गुरूंची उपासना करण्यामध्ये तुम्ही सगळं विसरले पाहिजे, तरच त्याचा उद्देश सफल होईल. माझं हे राहिलं, माझं ते राहिलं, असा काहीच भाव तुमच्या मनात नसायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी सर्वत्र गुरुची सेवा करण्यामध्ये तो तल्लीन झाला. गुरुची सेवा करत असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेव म्हणले की तुला आम्ही वर देऊ इच्छितो. त्यावेळेला ते म्हणाले, बाबा मला तर काही नको, मी तर काहीच केलेलं नाही, माझी काही उपासनाच नाही, तर तुम्ही मला वर कशा करता देता. त्यांनी ब्रह्मदेवाला परत पाठवलं. ब्रह्मदेवाने विष्णूला आणि रुद्राला सांगितलं की बाबा असा असा दीपक नावाचा जो शिष्य आहे तो आपल्या गुरुशी एकदम तल्लीन होऊन त्यांची सेवा करतोय. त्यावेळेला ते म्हणाले की बाबा मी जाऊन पाहतो. म्हणून नारायण त्या ठिकाणी आले आणि नारायणांनी सांगितलं की बाबा तुझ्या तपश्चर्याने आम्ही प्रसन्न झालेलो आहोत, तुला काय पाहिजे ते माग. असं सांगितल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बाबा मी काहीच करत नाही, तरी तुम्ही देवलोक मला येऊन काय त्रास देत आहे, मला काहीच नको. अशा प्रकारे सांगितलं. नारायण निघून गेले. रुद्र त्या ठिकाणी आले. रुद्राने विचारले की बाबा तुला आम्ही आशीर्वाद देऊ इच्छितो. त्यांनी त्याला नकार दिला आणि हा सगळा प्रकार त्याने आपल्या गुरुला सांगितला. आपल्या गुरुला, आई वडिलांना चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय जीवनामध्ये घेऊ नये म्हणून त्याने आपल्या गुरुला सांगितलं. आणि गुरुला सांगितल्याच्या नंतर गुरु म्हणाले तू काय केलं, तुझ्याकरता देवता कस काय आल्या, माझ्याकरता कशाने आल्या. हा गुरूंचा भाव त्या ठिकाणी म्हणाले आपल्याला काही नको, जे तुझं चालू आहे नित्य नैमित्तिक तेच चालू ठेव. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. पण गुरूंना नाना प्रकारची परीक्षा घेऊन त्याला त्याच्यातून यशस्वी करायचं होतं. आई वडील हे कडुलिंबासारखे असतात, कारण नेहमी कटू आपल्याशी बोलत असतात. त्यामुळं आपण मजबूत होण्यासाठी त्या ठिकाणी परावृत्त होतो. ते शक्यतोवर आपल्याशी गोड कधीच बोलत नाही. तसे गुरु असतात की गुरु नेहमी त्याला ताडण करायचे, रागवायचे. कधी गोड पदार्थ नाही आणला तर आज का नाही आणला, उद्या का नाही आणला, तू माझी स्वच्छताच केली नाही, अशा प्रकारे. पण तो निमूटपणे ते कार्य करत राहायचं. आणि एवढ्या दिवस सेवा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सद्गुरू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला सांगितलं की तू माझी जी सेवा केली त्या सेवेच्या माध्यमातून तुला त्रयमूर्ती प्रसन्न झाली. म्हणून गुरुसेवा किती महत्वाची आहे की या गुरुसेवेच्या माध्यमातून त्रयमूर्ती त्या ठिकाणी त्याला प्रसन्न झाली. अज्ञानान तिमिरांधस्य ज्ञानान जनशलाकया चक्षुरुन्मीलितनेन तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु काय आहे की आपल्या अज्ञानाचा नाश करणारे, अज्ञानान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया, तुमच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारे असे सद्गुरू आहे की तुमच्या डोळ्यामध्ये अंजन घालून तुम्हाला जाग करणारे असे सद्गुरू आहे. चक्षुरुन्मीलितनेन तस्मै श्री गुरुवे नमः. अशा प्रकारचे सद्गुरू आपल्याला मिळणं हे सुद्धा आपल्याला भाग्याची गोष्ट आहे. अशा प्रकारे त्यांनी आपल्या गुरु महाराजांच्या माध्यमातून त्रयदेवता प्रसन्न झाली आणि दीपक हे नाव त्याचे त्या ठिकाणी असल्यामुळं त्यांनी आशीर्वाद दिला की ह्या नावाचा जो उल्लेख करील, नुसतं दीपकाय नमः असं जर कोणी म्हणाल तर त्याचे सगळे पाप नष्ट होतील, एवढ्या तुझ्या नावामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ताकद आहे असं त्या ठिकाणी सांगितलं. तथास्तु श्री दत्तात्रयार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मग ह्या कथा कशा पुढे चालू झाल्या की वेद धर्माने त्यांच्या दीपक नावाच्या शिष्याने अनेक प्रश्न विचारले. त्याला अनेक प्रकारचे आशीर्वाद देण्यासाठी गुरु तयार झाले. परंतु जीवनात हेच लक्षात ठेवा की मोक्षाचा मार्ग आपण सदैव गुरुला मागावा. गुरु आपल्या सोबत असले तर ऐश्वर्य तुम्हाला सहज मिळतं, ऐश्वर्य मागायची गरज नाही. गुरु तुमच्या सोबत असल्यावर काहीच तुम्हाला कमी पडत नाही. पण मोक्षाचा मार्ग भगवंताकडून, गुरु महाराजांकडून त्यांनी मागून घ्यावा. जसं श्रीकृष्णाकडून अर्जुनाने मागणी केली की बाबा मला काय आहे ते कळवा, मला ज्ञान द्या. त्यांच्यासाठी 18 अध्याय भगवद्गीतेचे त्या ठिकाणी भगवंतांनी निर्माण केले आणि त्याला त्या गोष्टीतून मार्गदर्शन केले. तसंच दीपकाने आपल्या गुरूंना सांगितले की बाबा मला काहीच नको, तुम्ही माझ्यासोबत असल्यावर मला काय पाहिजे. परंतु
तुम्ही मला असे काहीतरी द्या की ज्या माध्यमातून माझ्यासोबत इतरांना सुद्धा त्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि ते ज्ञान सर्वत्र पसरला जाईल, असं काहीतरी मला द्या. अशा प्रकारचा त्यांचा प्रश्न ऐकून त्या ठिकाणी त्याने विचारले की दत्त प्रभू काय आहे, दत्त महाराज काय आहेत, काय कशा आख्यायिका आहेत, हे सगळं मला तुम्ही विस्तार करून सांगा. कोण आहे ते दत्त? कोणी म्हणतं ऋषींचे पुत्र आहे, कोणी म्हणतं देव आहे, कोणी म्हणतं अजून त्या ठिकाणी की हे स्मशानवासी आहे. अशा प्रकारे मला अनेक लोकांकडून ऐकायला मिळतं. त्यांनी शिष्य संग्रह सुद्धा भरपूर केलेला आहे. मग कोण आहेत हे सगळं विस्तार करून मला सांगा. त्यावेळेला सद्गुरू म्हणाले की तुम्ही जो प्रश्न केला दीपका, तो अत्यंत सुंदर प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाच्या माध्यमातून अनेक लोकांचे कल्याण त्या ठिकाणी होईल. अनेक लोक त्या ठिकाणी त्या कथेमुळं संतुष्ट होऊन त्यांची कामना त्या ठिकाणी पूर्ण होईल. मग त्यांनी एका सद्गृहस्थाची गोष्ट सांगण्यास सुरुवात केली की भार्गव कुळामध्ये योगभ्रष्ट पुत्र त्या ठिकाणी त्याच्याकडे जन्माला आला होता. योगभ्रष्ट म्हणजे काय की मागच्या जन्मामध्ये त्याने अनेक प्रकारच्या विद्या शिकलेल्या आहेत, पण काही कारणास्तव तो त्या ठिकाणी लवकर मृत पावला आणि त्याच्या विद्येचा त्याला काही उपयोग झाला नाही. आज आपण इथे या सगळेजण या ठिकाणी जे बसलेलो आहोत की पूर्वजन्माचं आपलं काहीतरी संचित आहे की आज आपण सगळेजण ह्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि ही कथा आपण श्रवण करतो आहोत. हे आपलं काहीच नाही, आपले वडील आहेत, आपले पूर्वज आहेत, त्या पूर्वजांच्या पुण्याईने आज आपण ही कथा श्रवण करत आहोत. असा त्या ऋषींचा पुत्र त्या ठिकाणी त्यांना प्रश्न केला की बाबा तू आता शिक्षण घे, मौंजी बंधन करू आणि विवाह करून तुला ह्या संसारामध्ये रमायचं आहे. अशा प्रकारे त्यांनी सांगितल्याच्या नंतर तो म्हणाला की बाबा मी ह्या सगळ्या गोष्टी करून बसलो, मला ह्या गोष्टीमध्ये कोणत्याच गोष्टीत रस नाही. मी अनेक प्रकारचे उपभोग मागच्या जन्मामध्ये घेतलेला आहे, माझा हा सगळा अभ्यास झालेला आहे. अशा प्रकारे सांगत असताना त्याचे ते वाक्य, त्याचे ते भाष्य ऐकून त्याचे वडील सुद्धा त्या ठिकाणी मोहरून गेले आणि त्याच्या मनामध्ये सुद्धा वैराग्य भाव त्या ठिकाणी निर्माण झाला की बाबा हे काय आहे. अशा प्रकारे वडील त्याला विचारू लागले. वडील विचारत असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की प्रभू दत्तात्रयाने जसं अर्जुनाला उपदेश केला तसा तू मला उपदेश कर, श्रीकृष्णाने जसा अर्जुनाला उपदेश केला तसा तू मला उपदेश कर. अशा प्रकारे ते त्याला सांगू लागले. परंतु वडिलाला आपण कसे शिकवावं ह्या विचाराने तो मनामध्ये विचार करू लागला. विचार करीत असताना की बाबा तू मला, जरी तू माझा मुलगा आहे तर तू मला तुझा शिष्य समजून त्या ठिकाणी तू मला शिकव, मार्गदर्शन कर. अशा प्रकारे त्यांना सांगायला सुरुवात केली. मग कौशिक ऋषींची कथा ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे की कौशिक नावाच्या कौशिक कुळात उत्पन्न झालेले व्यक्ती निरंतर आपलं घर सोडून वेश्या सदनाकडे नेहमी राहायचे. बाहेर त्यांचं सतत लक्ष असायचं, घरामध्ये त्यांचं लक्ष नसायचं. परंतु त्यांची स्त्री ही पतिव्रता अत्यंत आदराने तिचं कार्य करत राहायची. कालांतराने कौशिक गोत्रातले ते सद्गृहस्थ वयोवृद्ध झाले. अनेक प्रकारच्या व्याधी त्यांच्या ठिकाणी त्यांना जडल्या आणि अर्थसहाय्य, आर्थिक त्यांच्याकडचं सगळं संपल्यावर कोणीच तुम्हाला विचारत नाही. कारण सर्वे जना कांचनाश्रयांती, तुमच्याजवळ जर पैसा असला, नावलौकिक असलं तरच तुम्हाला लोक विचारतात, नाही ते विचारत नाही. त्या वेश्येने त्यांना त्या ठिकाणून काढून दिलं की तुम्ही तुमच्या घरी जा. मग आता दुसरा पर्यायच नसतो. माणूस किती जरी चक्रविवाहात अडकला तरी तो शेवटी आपल्या घराकडेच येणार. म्हणून ते आपल्या घराकडे आले. घरी आल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीला इतका आनंद झाला की त्यांनी त्यांची त्या ठिकाणी त्या अनेक प्रकारची आरती केली. तिला इतका मनाला आनंद झाला की विचारता सोय नाही की बाबा आज काय सुंदर दिवस आहे की आज माझे पती माझ्या घरी आलेले आहेत. पूर्वी हा
भाव त्या ठिकाणी होता आणि त्या भावाच्या माध्यमातून तिने आपल्या पतीच्या नाना प्रकारची सेवा करून त्यांना स्वच्छ स्नान घातलं, सुंदर सुंदर वस्त्र त्या ठिकाणी दिले आणि तिने त्यांना त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये राहण्याचं, घरात येण्याचं खूप आनंदाने त्या ठिकाणी तिने स्वागत केलं. आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, पाप ताप दैन्य गेले हरिमुख ते पाहता, पाप ताप दैन्य गेले संत पाऊले पाहता, आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, अवघा यज्ञ फळाला अवघा झाला से आनंद, अवघा यज्ञ फळाला अवघा झाला से आनंद, आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, आजी उत्तम झाले दर्शन संतांचे, एका जनार्दनी बरा संत समागम खरा, एका जनार्दनी बरा संत समागम खरा, आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, झाले दर्शन संतांचे, झाले दर्शन संतांचे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एकनाथ महाराजांनी हा रचलेला अभंग आहे, खूप सुंदर आहे. परंतु नाथांचं इतकं मोठं वैशिष्ट्य होतं की त्यांनी कोणत्याच पदाला त्यांचं स्वतःचं नाव दिलं नाही. जनार्दन स्वामी त्यांचे जे गुरु होते त्या गुरूंचं नाव त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक पदाला त्या ठिकाणी दिलं. एका जनार्दनी बरा, जनार्दन स्वामींचं नाव त्या ठिकाणी त्यांनी त्या प्रत्येक त्यांच्या पदाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या पतीची सेवा करीत असताना काल आनंदात जात होता, परंतु मन वढाय वढाय पिकातल ढोर. पूर्वी झालेले जे संस्कार असतात ते काही लवकर निघत नाही, म्हणून लहानपणी पालकांना आई आणि वडील हे योग्य मार्गाने घेऊन जाणारे पाहिजे. तरुणपणामध्ये पत्नीचं सहकार्य पतीला असणं गरजेचं आहे, कारण त्याच्या कार्यामध्ये जर तिचं सहकार्य जर असलं तर ते कार्य निश्चितपणे पार पडू शकतं. कारण हे चाकं दोन प्रकारची चाकं आहेत की पुरुषांनी बाहेरचं सगळं कार्य सांभाळावं, स्त्रीने घरातलं कार्य सांभाळावं आणि वृद्धपणी आपले पुत्र आपल्या जवळ पाहिजेत की ते आपल्याला योग्य मार्गाने घेऊन जाऊ शकतील. एके दिवशी बाहेर बसलेले असताना हे सद्गृहस्थ त्या ठिकाणी त्यांच्या दारावून एका वेश्येचं गमन झालं आणि तिच्याकडे पाहताच त्यांचा जो पूर्वीचा भाव जो होता तो भाव त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की मला त्या स्त्रीकडे जायचं. ती पतिव्रता होती. तिने पतीची सेवा करण्याच्या माध्यमातून तिने होकार दिला आणि शरीर पूर्ण जर्जर झालेलं होतं, पण मन त्या ठिकाणी त्या गोष्टीतून निघालेलं नव्हतं. आपल्या पतीला पाठीवर घेतलं. आपल्या जवळ जे अलंकार होते ते अलंकार घेऊन ते त्या वेश्या सदनाकडे निघाले. जात असताना मांडव्य नावाचे जे ऋषी होते, ब्रह्मदेवाचे पुत्र मरीची आणि मरीचीचे पुत्र मांडव्य, हे मांडव्य ऋषी त्या ठिकाणी त्यांच्या आश्रमात असताना काही चोर त्यांच्या आश्रमात घुसले. म्हणून संगत सुद्धा किती चांगल्या लोकांची पाहिजे पहा, की संगत जर चांगली नसली तर त्याचा दोषारोप आपल्यावर येतो. ते चोर त्यांच्या आश्रमात शिरले आणि आश्रमात शिरल्याच्या नंतर काय झाले की त्या दूतांना चोर सापडलेच नाही आणि चोर न सापडल्यामुळे त्यांनी काय केले की बाबा राजा आता आपल्याला रागवल, कोणाला न कोणाला तरी शूळावर आपल्याला देणंच आहे. म्हणून राजाचा क्रोध टाळण्यासाठी त्यांनी मांडव्य ऋषीलाच उचलून आणलं आणि उचलून आणल्याच्या नंतर त्यांनी त्याला शूळावर दिलं मांडव्य ऋषीला. ही कौशिक पत्नी आपल्या पतीला पाठीवर घेऊन जात असताना
तिचा थोडासा धक्का त्या शूळाला लागला आणि शूळाला लागल्यावर मांडव्य ऋषींना त्रास झाला आणि मांडव्य ऋषींनी शाप दिला की जेणे कोणी मला स्पर्श केला आणि त्या स्पर्शामुळे मला आज त्रास झाला, वेदना झाली, तर ह्या स्त्रीचा पती उद्या सूर्योदयाच्या वेळेस मृत पावला पाहिजे, असा तिने शाप दिला. परंतु ही कौशिक पत्नी सुद्धा तितकीच पवित्र आणि तपस्वी होती. तिने सुद्धा सूर्यनारायणाला सांगितले की तुम्ही आता उद्या उगवायचं नाही, कारण तुम्ही जर उगवले तर माझ्या पतीचा देहांत होईल, अशा प्रकारे तिने सांगितलं. आणि असं सांगितल्याबरोबर तिच्या तपसामर्थ्यामुळे सूर्योदय झालाच नाही. सूर्योदय न झाल्यामुळे काय झाले की सगळ्या गोष्टी कोलमडून गेल्या. सूर्यदेवता अशी देवता आहे की ती आपल्याला रोज दर्शन देणारी देवता आहे, परंतु आपलं जे रोज मिळतं त्याच्याकडे आपलं कधीच लक्ष नसतं. त्याच्यामुळं सूर्यदेवतेची जर तुम्ही आराधना केली तर डी जीवनसत्व आपल्याला त्या सूर्यापासून मिळतं, परंतु तो रोज उगवतो म्हणून आपल्याला त्याची किंमत नसते, आपण त्याच्याकडे पाहायला सुद्धा तयार नसतो. सूर्यदेव काही उगवले नाही आणि न उगवल्यामुळे काय सगळं चक्र फिरत गेलं. स्नान संध्या राहून गेली. पक्ष्यांना केव्हा यावं काय जावं काही कळेना. प्राणी मात्रांचे सगळे नियम त्या ठिकाणी चुकून गेले आणि सगळंच व्यर्थ व्हायला लागलं. यज्ञ यागादी कर्म जे आहे ते यज्ञ यागादी कर्म थांबून गेलं, कारण यज्ञ यागादी कर्म जर थांबले तर देवता असंतुष्ट राहणार, कारण यज्ञाच्या माध्यमातून तुम्ही देवतेला जेवू घालतात, म्हणून ती देवता सुद्धा त्या ठिकाणी संतुष्ट राहीना. अशा प्रकारचं सगळं चालू असताना सगळे देवता सुद्धा त्या ठिकाणी त्रस्त झाले, कारण सूर्योदय काही होत नव्हता. सूर्योदय होत नसल्यामुळे सगळेच त्रस्त झाले आणि सगळ्या देवतांनी मग शेवटी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली आणि ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले, बाबा हे काही माझ्या आटोक्यातलं काम नाही. ज्या सतीने हे शब्द वापरलेले आहेत त्या सतीसारखीच तेजोमय आणि पॉवरफुल सती आपल्याकडे पाहिजे, तरच ते काम होऊ शकतं. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. सांगितल्याच्या नंतर मग म्हणे, बाबा हे कोण करू शकतं, कोण कार्य करीन. त्यावेळेला ते म्हणाले की हे अनुसूयाच हे कार्य करू शकते, म्हणून आपण सगळेजण अनुसूयाकडे जाऊ. सगळेजण अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. सगळ्यांना खूप आनंद झाला की बाबा सगळे देवता, सगळे ऋषीमुनी, ब्रह्मा विष्णू महेश आपल्या आश्रमात आले. अत्रि ऋषींना खूप आनंद झाला. सगळ्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं, आगत स्वागत झालं आणि सगळ्या गोष्टी त्यांनी एकमेकाला सांगितल्या. मग शेवटी कारण विचारलं की बाबा, कारण कोणी काही सांगितल्याशिवाय विनाकारण त्याला राय देऊ नये, हा नियम आहे. तो काहीच आपल्याशी बोलत नाही आणि आपण मधूनच त्याला राय देण्यासाठी जावं, हा चुकीचा प्रकार. म्हणून जोपर्यंत ते विषय आपल्यासमोर मांडत नाही तोपर्यंत आपण त्यांच्याशी बोलू नये. सगळं आगत स्वागत झालं. सगळं झाल्याच्या नंतर मग त्यांनी प्रश्न केला की बाबा काय आहे, तुम्ही कशा करता ह्या ठिकाणी आलेले आहात. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा असा असा प्रकार झालाय आणि सूर्योदय काही होत नाही हे तर तुम्हालाही माहिती. मग सूर्योदय होत नसल्यामुळं सगळ्याच गोष्टी थांबून गेल्या. मग सूर्योदय झाला पाहिजे याच्यासाठी काय करावं. त्यावेळेला ते म्हणाले की बाबा कौशिक पत्नीकडे आपल्याला सगळ्यांना जावं लागेल आणि तिने जर तो शाप मागे घेतला तर सूर्योदय निश्चितच होईल. अशा प्रकारे सांगत असताना सगळ्यांनी निर्णय घेतला की चला आपण कौशिक ऋषींच्या आश्रमामध्ये आपण जाऊ, कौशिकीकडे आपण जाऊ. म्हणून सगळेजण त्या ठिकाणी निघाले आणि कौशिकीकडे आले. त्या कौशिकीकडे आल्याच्या नंतर तिला सुद्धा इतका आनंद झाला की साक्षात अनुसया जी त्रयमूर्तीची माता आहे ती आज आपल्याकडे आलेली आहे आणि तिच्या माध्यमातून सगळे देवता आपल्याकडे आलेले आहेत. तिला सुद्धा खूप आनंद झाला. आनंदित अंतकरणाने ती त्या ठिकाणी त्यांचे पाद प्रक्षालन करू लागली, नाना प्रकारची सेवा करू लागली, कोणाला फुलं वाहू लागली, कोणाला गंध लावू लागली. अशा प्रकारे नाना प्रकारची सेवा त्या ठिकाणी करू लागली. कारण संत ज्या वेळेला आपल्या घरात येतात त्यावेळेला देहभान विसरून आपण त्यांची सेवा केली पाहिजे. कारण संत ज्या वेळेला येतात ते आनंद घेऊन आपल्या घरामध्ये येतात. वसंत आणि संत, वसंत ऋतू ज्या वेळेला येतो त्यावेळेला सगळीकडे बहर असतो, म्हणून तो एक आनंदाचा क्षण असतो. वसंत ऋतूमध्ये तुम्ही पहा
की सगळं सुंदर आणि तेजोमय झालेलं पाहिजे असतं. तसंच संत सुद्धा आपल्या घरात येतात, आपल्या घरात आल्याच्या नंतर आपलं दुःख हरण करतात. म्हणून संत, ब्राह्मण, चांगले योग्य पुरुष जर आपल्या घरी आले तर आपण सगळं देहभान विसरून त्यांची सेवा करण्यासाठी आपण तत्पर झालं पाहिजे. म्हणून कौशिक पत्नीने सगळ्यांची सेवा केली. खूप आनंदमय वातावरण झालं आणि आनंदमय वातावरण होत असताना मग अनुसूयाने प्रश्न उपस्थित केला की तुम्ही जो सूर्यनारायणाला उगवू नये म्हणून असा जो शब्द दिलेला आहे तो शब्द तुम्ही वापस घ्या. कारण तो जर वापस घेतला नाही तर सगळी सृष्टी नष्ट होईल, काहीच कोणचंच कार्य होणार नाही. त्यावेळेला कौशिक पत्नी म्हणाली की आईसाहेब तुम्ही हे काय मागता? तुम्हाला माहिती आहे का जर सूर्योदय झाला तर माझा पती नष्ट होईल. त्यावेळेला अनुसूया म्हणाली की असं काहीच होणार नाही आणि त्या क्षणाला तुझ्या पतीला मी जिवंत करील आणि तो निरोगी राहील. अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी तिने दिला. शब्द लिहिल्याच्या नंतर कौशिकीने सूर्यनारायणाला प्रार्थना केली की ते आदर असायला पाहिजे पहा जीवनामध्ये, की उगाचच अरे रवीपणा किंवा असं बोलून त्या ठिकाणी आपण कोणतीही गोष्ट केली पाहिजे असं काही नाही. त्यावेळेला कौशिक पत्नीने खूप सुंदर प्रमाणे सूर्यनारायणाची प्रार्थना केली की हे सूर्यनारायणा, तू माझ्या शब्दाचा मान राखला, माझ्या पतीला तू आतापर्यंत जीवित ठेवलं, परंतु ह्या सगळ्या ऋषींच्या माध्यमातून मला एक प्रार्थना सूचना आलेली आहे किंवा तुम्ही उदित व्हावं म्हणजे सगळं कार्य व्यवस्थित त्या ठिकाणी पार पडेल आणि सगळी सृष्टीचक्र पुन्हा व्यवस्थित चालत राहील. म्हणून अशा प्रकारे भगवंताची सूर्यनारायणाची प्रार्थना केली. आदित्यस्य नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. हे भगवंता, हे सूर्यनारायण, आदित्यस्य नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने. तुम्ही जर रोज सूर्यनारायणचं दर्शन जर केलं, हे कुर्वन्ति दिने दिने, जन्मांतर, तुमचे किती जरी जन्म असतील तर तुम्हाला दारिद्र्य प्राप्त होणार नाही एवढी शक्ती ह्या शब्दामध्ये, ह्या मंत्रामध्ये आहे. तिने सूर्यनारायणाची प्रार्थना केली. सूर्यनारायण त्या ठिकाणी उदित झाले. भगवान सूर्यनारायण महाराज की जय. अशा प्रकारे सूर्यनारायण उदित झाले. सगळं कार्य व्यवस्थित त्या ठिकाणी चालू लागलं. वरतून पुष्पवृष्टी झाली. सगळ्या देवी देवतेंनी कौशिक पत्नीचं, देवदेवतेंचं स्वागत केलं, त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. सगळीकडे आनंदी आनंद त्या ठिकाणी झाला. आणि आनंद झाल्याच्या नंतर पण दुःख सुद्धा, कोणची गोष्ट आली की त्याच्यासोबत दुःख सुद्धा येतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. की आनंद खूप आला की त्याच्यासोबत दुःख पण येतं. कारण चांगली वस्तू एखादी तयार झाली की त्याच्याबरोबर खराब मटेरियल सुद्धा त्या ठिकाणी तेवढ्याच प्रमाणात तयार होतं. म्हणून आनंद असताना भगवंताला विसरू नये आणि दुःख असताना दुःख सांगायला विसरू नये. आपण आनंद झाला की भगवंताला विसरून जातो आणि हळूहळू तो मळ आपल्यावर साचत चालतो आणि ज्या वेळेला त्याची मलिनता जास्त वाढती त्यावेळेला मग आपल्याला भगवंताची आठवण येते. म्हणून सुख असो दुःख असो आपण भगवंताचं ध्यान धारणा त्या ठिकाणी सदैव केलीच पाहिजे. अनुसूयेने तिच्या शब्दाप्रमाणे त्या दोघांना शब्द दिला होता की मी माझ्या शब्दाने, माझ्या तपसामर्थ्याने तुम्हाला त्या ठिकाणी जीवित करील. त्यांनी कौशिक ऋषींना त्या ठिकाणी जीवित केलं आणि निरोगी पती त्या ठिकाणी पाहून कौशिक पत्नी सुद्धा खूप आनंदी झाली. हा एक काळ असतो, तो काळ तुम्हाला भोगावाच लागतो. कौशिक पत्नीमध्ये एवढी जर तप सामर्थ्य होती तर ती तिच्या पतीचे मन का वळवू शकत नव्हती. परंतु जो काळ असतो तो तुम्हाला भोगावाच लागतो आणि तो भोगल्याच्या नंतर चांगले दिवस येतात. परंतु वाईट दिवसामध्ये सुद्धा भगवंताचं विस्मरण आपल्याकडून झालं नाही पाहिजे. हे सतत भगवंताला मागायचं किंवा मला काय दे की तुझं विस्मरण मला कधी होऊ देऊ नको. अशा प्रकारे भगवंताची प्रार्थना, भगवंताच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी कौशिक त्या ठिकाणी जीवित झाले आणि सर्वत्र आनंदी आनंद झाला. सगळ्यांनी येऊन मांडव्य ऋषी ज्या शूळावर त्या ठिकाणी त्यांना बसवलेलं होतं ते शूळ त्या ठिकाणून
त्यांना खाली उतरवलं. मांडवी ऋषी तपश्चर्येमधून जागृत झाले आणि त्यांनी राजाला प्रश्न विचारला की व तुम्हाला शोळ्यावर काय दिलं. राजा म्हणाले ही काही माझी चूक नाही, ही माझ्या कर्मचाऱ्यांची, माझ्या सैनिकांची ही चूक आहे. ते म्हणाले ठीक आहे, काय हरकत नाही. आणि तिथून मग ते यमाकडे गेले. यमाला म्हणे बाबा तू योग्य केलेलं नाही, मला काय शिक्षा दिली. त्यावेळेला यम म्हणाला की तुम्ही लहान असताना एका फुलपाखराला काटे टोचले होते आणि ते काटे टोचलेले असल्यामुळं त्याच्या परिणामस्तव ते पाप तुमच्याकडून घडलं आणि ते पाप तुमच्याकडून घडल्यामुळं तुम्हाला ही शिक्षा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मांडवी ऋषी म्हणाला जोपर्यंत बालक लहान असतं, अज्ञान असतं, त्याच्या केलेल्या चुकांचं सगळं पाप त्याच्या वडिलांच्या माथी मारलं पाहिजे. म्हणून तरुण पिढींना माझं सांगणं हेच आहे की तुमच्याकडून जर काही चुका होत असल्या तर त्याचं सगळं पाप तुमच्या पित्याच्या माथी लागतं, कारण तुम्ही अज्ञान असता. म्हणून तुम्ही कोणतंही कार्य करताल तर ते योग्यच कार्य करा की ज्या योगे तुमच्या चुकांचं परामर्श तुमच्या आई वडिलांवर होऊ नये, म्हणून योग्यच कार्य तुम्ही करा. परंतु मांडवी ऋषींनी त्यांचा जो त्रास झाला होता त्या त्रासाच्यामुळे त्यांनी यमास शाप दिला की तू दासी पुत्र होशील, दासीच्या घरी तू जन्म घेशील. म्हणून महाभारतातलं आपल्याला ते पात्र चांगलं आठवतंय की विदुर जो झालेला आहे हा यम आहे आणि ह्या विदुराचा जो जन्म झालेला आहे हा दासी पुत्र म्हणून त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून यमाचा त्या ठिकाणी त्यांनी दासीपुत्र म्हणून त्या मांडवी ऋषीच्या शापामुळे त्या ठिकाणी जन्म झाला. अशा प्रकारे सगळे देवता आनंद झाले. सगळ्यांनी मागितले की बाबा आता अनुसयाला आपण काहीतरी वर दिला पाहिजे की तिच्या माध्यमातून हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडून आलेला आहे आणि त्या प्रकारामुळं आज आपण सगळेजण आनंदी आहोत. अशा प्रकारे त्यांनी अनुसयाला वर देण्याचं सांगितलं. अनुसया म्हणे मला काहीच नको, आज आपण तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात, हाच खूप माझा आनंद आहे. पण तरी म्हणाले तू काहीतरी माग. त्यावेळेला ती म्हणाली की बाबा शेवटपर्यंत मला माझ्या पतीची साथ मला मिळाली पाहिजे आणि तुम्ही जसं सांगितलं की तसं त्रयमूर्ती माझ्या घरी जन्माला आली पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि सगळ्यांनी तथास्तु म्हणलं. आपापल्या स्थानावर सगळेजण निघून गेले. अनेक प्रकारची तपश्चर्या त्या ठिकाणी करत असताना, कारण चांगलं कार्य करण्यासाठी वेळ तुम्हाला द्यावा लागतो आणि वेळ दिल्याच्या नंतर त्या तपश्चर्येच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं कार्य फळाला त्या ठिकाणी येतं. सगळ्या देवतेंच्या आशीर्वादाने अत्री ऋषी आणि अनुसया त्या ठिकाणी त्यांच्या आश्रमात राहत असताना भगवंताच्या कृपेने त्या गर्भवती झाल्या आणि गर्भवासात अनेक प्रकारचे डोहाळे त्या ठिकाणी त्यांना लागले. अनेक प्रकारचा आनंद त्या ठिकाणी त्यांनी घेतला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्या डोहाळ्यामधून त्यांना जाणवू लागले. आणि प्रभू दत्तात्रयांचा अवतार त्या ठिकाणी होणार अशा प्रकारे आनंद त्यांच्या मनामध्ये राहिलेला असताना थोडं अक्षदा किंवा फुलं घ्या सगळेजण हातामध्ये. फुलं का घेत नाही. भगवंताचे चिंतन नामस्मरण त्या करत होत्या. म्हणून गर्भवती स्त्रियांसाठी आपण सदैव सांगतो की त्यांनी ध्यान धारणा करावी, चांगले ग्रंथ वाचावे. चांगले ग्रंथ वाचल्याच्या नंतर त्यांच्या गर्भामध्ये जी उत्पत्ती होती ते बाळ एकदम सुशील आणि छान त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून दोन्ही कुळ ज्या पती पत्नी आहेत ते दोन्ही कुळ सुद्धा इतके छान पाहिजे की त्यांची होणारी संतती सुद्धा दृढ त्या ठिकाणी झाली पाहिजे. अभिमन्यूची कथा सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उत्तरेच्या गर्भात तो असताना भगवंतांनी त्यांना चक्रामध्ये कसं जावं हे सगळं शिकवलं होतं, परंतु बाहेर कसं निघावं हे त्यांनी शिकवलेलं नसल्यामुळं त्यांचा त्या ठिकाणी मारले गेले. म्हणून गर्भामध्ये असताना स्त्रीने वेगवेगळ्या प्रकारचे सुंदरसे ग्रंथ त्या ठिकाणी पठन केले पाहिजे. चांगल्या चांगल्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा प्रकारे अनुसयाचे
उत्तम प्रकारे डोहाळे त्या ठिकाणी त्यांना लागलेले असताना भगवंताचा जन्म होणार अशी त्या ठिकाणी वार्ता त्या ठिकाणी त्यांच्या मनाला येऊ लागली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. फुलवास. मार्गशीर्ष पौर्णिमा बुधवार प्रदोष समयाच्या दिवशी मृग नक्षत्र असताना प्रभू दत्तात्रयांचा जन्म त्या ठिकाणी झाला. प्रभू दत्तात्रयांचा जन्म झाला. सगळीकडे जयघोष त्या ठिकाणी होऊ लागला. प्रभू दत्तात्रय संतुष्ट झाले. परंतु प्रभू दत्तात्रयांचे जे स्वरूप होतं ते स्वरूप कसं होतं? माला कमंडलो करपद्म युग्मे मध्यस्थ पाणी युगले डमुरु त्रिशूले यस्य ऊर्ध्व करयो शंग शिव शंख चक्रे ध्यायेत त्रिवरदम भुजग षट्कयुधम. बाळ कसं असतं? आईची भावना कशी असते की बाळ कसं जन्माला यावं, छान सुंदर बाळ, गोजीरवान बाळ आपल्या उदरी जन्माला यावं असे भाव असतात. परंतु यांनी ज्या वेळेला वृक्ष पर्वतावर तपश्चर्या केली होती की त्यावेळेला तुम्ही त्रयमूर्ती आमच्या घरी जन्माला यावी अशी त्यांनी मागणी केली होती. मग असं मागितलेलं असताना प्रभू दत्तात्रय त्यांच्या उदरी ज्या वेळेला जन्माला आले त्यांना 3 मुख होते, 6 हात होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे आयुध त्यांनी हातामध्ये शंख चक्र गदा पद्म हे सगळ्या गोष्टी धारण केलेल्या होत्या. ते स्वरूप पाहून अत्रि ऋषी आणि अनुसूयेला वाटलं की बाबा हा काय प्रकार आहे. आपण तर बाळाची इच्छा त्या ठिकाणी प्रगट केली होती. पण ते म्हणाले की बाबा तुम्ही काय मागितले की आम्हाला 3 जण पुत्र स्वरूपामध्ये आम्हाला मिळू द्या. आम्ही ज्या वेळेला तुमची परीक्षा घ्यायला आलो त्यावेळेला तुम्ही काय म्हणले की आम्हाला 3 पुत्र स्वरूपात पाहिजे. म्हणून मग आम्ही एक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आलो. त्यांनी त्यांची नमस्कार केला, त्यांची प्रार्थना केली. म्हणाले महाराज आम्ही आमचे शब्द आम्हाला मान्य आहे आणि आम्ही जे तुम्हाला मागितले ते सुद्धा तुमचं योग्य आहे, तुम्ही सुद्धा मला दिलं. परंतु मातेची इच्छा कशी असते की बाबा सुंदरसं गोजीरवान बालक आपल्या घरी असावं, म्हणून तुम्ही तशा प्रकारचं रूप घेऊन आमच्या घरी जन्माला या, म्हणजे आम्हाला सगळ्यांना ते बालक दाखवता येईल. आणि त्यावेळेला जय जयकार झाला. अत्रि ऋषींच्या घरी बालकाचं जन्म त्या ठिकाणी झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. वरतून सगळ्या ऋषीमुनींनी पुष्पवृष्टी केली आणि बाल स्वरूपामध्ये प्रभू दत्तात्रय त्या ठिकाणी राहू लागले. मग नाना प्रकारच्या त्या ठिकाणी लीला, जसं श्रीकृष्णाची लीला आपण ऐकलेल्या आहे तसे प्रभू दत्तात्रयाने सुद्धा नाना प्रकारच्या लीला त्या ठिकाणी करण्यास आरंभ केला आणि नाना प्रकारच्या लीला त्या ठिकाणी चाललेल्या असताना ब्रह्मदेव, नारायण आणि शिव अशा प्रकारची त्रयमूर्ती त्या ठिकाणी राहू लागली आणि पाळण्यामध्ये रोज त्यांना त्या ठिकाणी घालून अनुसया वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी पाळणे त्या ठिकाणी म्हणू लागले. जो 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 रे परात परा भक्तजनांच्या माहेरा, जो 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 रे सह्याद्रीवरी जो अत्रिसूत अनसूया जठरात प्रगटून विख्यात. हो दत्त तारिल तो निज भक्त जगद दुधारा,
उद्धारा भक्तांच्या माहेरा जो 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 रे परात परा भक्तांच्या माहेरा बाळा जो जो रे प्रल्हादा देशी विज्ञान येता अर्जुन शरण्य सिद्धी देऊन उद्धरुण स्वपदी देशी स्थान अलर्क यदुतारा योगीवरा भक्तांच्या माहेरा जो 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 रे परात परा भक्तांच्या माहेरा जो 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 रे. अशा प्रकारचे नाना प्रकारची पाळणी त्या ठिकाणी म्हणत भगवंताला त्या ठिकाणी निद्रा यावी म्हणून त्या प्रार्थना करू लागल्या. हा जगाचा स्वामी आहे, परंतु बालरूप घेऊन त्या ठिकाणी आलेला आहे आणि आईने जे जे सांगितलं ते ऐकण्याचं कार्य ते त्या ठिकाणी करत आहे. म्हणून संत सज्जनांनी चांगलं कार्य करावं, कारण त्यांच्याकडे पाहूनच सगळे दुसरे लोक त्यांचं अनुकरण करतात. म्हणून ज्या ज्या वेळेला देवतेंचा अवतार झाला त्या त्या वेळेला देवतेंनी वेधशाळेमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करून त्या ठिकाणी सुदृढ झाले आणि त्यांच्या कला त्यांची तप सामर्थ्य त्यांनी दाखवलं. मुळात यांना काहीच करायची गरज नव्हती, परंतु सगळ्या समाजासाठी सगळ्या चांगलं होण्यासाठी म्हणून त्यांनी ह्या सगळ्या कला त्या ठिकाणी केला. नाना प्रकारचे खेळ त्या ठिकाणी प्रभू दत्तात्रय खेळत होते. आई त्यांना बोलवत असे परंतु ते जात नसे. ज्या वेळेला आई त्यांच्या पाठीमागे लागली त्यावेळेला ते पुढे चालत असे, पुढे पळत असे आणि अनुसया माता त्यांच्या पाठीमागे त्यांना धरण्यासाठी जात असे. ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आले की नाही आई आता थकली, त्यावेळेला ते स्वतःहूनच आपल्या आईच्या जवळ त्या ठिकाणी येत असे. अशा प्रकारचे लीला चाललेल्या असताना चंद्र दुर्वास यांनी घर सोडण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला की बाबा आम्हाला आता जाऊ द्या, आमचं कार्य दुसरीकडे आहे. त्रयमूर्तीतले जे दोघं जण होते, शिवरूपी जे होते आणि ब्रह्मरूपी, हे दोघांनी सांगितलं की आता आमचं कार्य दुसरीकडे आहे. दुर्वास ऋषी त्या ठिकाणी निघायला लागले की आम्हाला ते या ठिकाणून जाऊ द्या. आईला खूप दुःख झालं आणि साहजिकच आहे की आपलं मूल आपल्यापासून दूर ज्या वेळेला जातं ते मातृभाव जागृत होतो आणि आईला ते दुःख त्या ठिकाणी होतं. म्हणून आईसारखं कोणचंच देवत नाही. आईला दुःख झालं, परंतु प्रभू दत्तात्रयांनी त्यांना पूर्व वृत्तांत आठवून सगळ्या गोष्टी त्यांना साक्षात त्या ठिकाणी दाखवल्या आणि त्या सगळ्या गोष्टी दाखवल्याच्या नंतर त्यांनी प्रभू दत्तात्रयांना नमस्कार केला की बाबा त्रयमूर्ती रूपामध्ये मी तुमच्याकडे या ठिकाणी आहे, तुम्ही त्याची काही काळजी करू नका. तुम्ही ज्या ज्या वेळेला आमचं स्मरण करताल त्या त्या वेळेला आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. वेगवेगळ्या क्रीडा करत असताना भगवंताच्या अनेक प्रकारच्या लीला त्या ठिकाणी चालू होत्या. हळूहळू प्रभू दत्तात्रय त्या ठिकाणी वाढू लागले. वय जसं वाढू लागलं तसं त्या ठिकाणी त्यांचा उपनयन करण्याचा निश्चय त्यांनी त्या ठिकाणी घेतला. गुरुचरित्रामध्ये कथा आलेली आहे की ज्या वेळेला हे लहान स्वरूपामध्ये होते त्यावेळेला बोलत नव्हते, मुके होते आणि अनेक प्रकारचे उपाय लोकांनी सांगितले की तुमचं कुलदेवतेचं काही चुकलं असेल, अजून काही चुकलं असेल, अजून काही गोष्टी तुमच्या झालेल्या असतील, मग तुम्ही ते उपाय करा. कोणी सांगितलं की पिंपळाच्या पानावर तुम्ही दही भात ठेवून त्यांना खाऊ घाला. अशा प्रकारचे अनेक उपाय त्या ठिकाणी त्यांनी सांगितले, परंतु प्रभू दत्तात्रय त्या ठिकाणी काही बोलायला तयार नाही. मग त्यांना वाटलं की हे सगळे चिंतित झालेले आहे, म्हणून त्यांनी लोह हातामध्ये धरला, म्हणजे लोखंड हातात धरला आणि ते सुवर्ण स्वरूप झालं. त्यांनी सांगितलं यज्ञोपवीताची खून केली किंवा यज्ञोपवीत मला घाला म्हणजे मी बोलायला लागेल. अशा प्रकारे त्यांनी खून केली. अनेक प्रकारचा समारंभ त्या ठिकाणी उपनयनामध्ये त्यांनी केला, कारण मातेसाठी तो एक क्षण खूप सुंदर असतो. मुलाचं उपनयन म्हणजे ते खूप सुंदर कार्य त्या ठिकाणी असतं. मग उपनयन करण्याचा निर्णय घेतला
गायत्री मंत्र उपदेश केला, परंतु त्यांना काही बोलता येईना. माई ज्या वेळेला भिक्षा घालायला आली, ओम भवती भिक्षान देही असं म्हणताना पहिली भिक्षा ज्या वेळेला आईने घातली त्यावेळेला त्यांनी ऋग्वेद मंत्राचं पठन केलं. अग्नि मिळे पुरोहिताई यज्ञस्य देव मृत्युजम, अशा प्रकारे ऋग्वेद मंत्राचं त्यांनी पठन केलं. नंतर दुसरी भिक्षा ज्या वेळेला घातली त्यावेळेला यजुर्वेदाचं पठन केलं. इखे त्वोर्जेत्वा वायवस्त देवो वाह, अशा प्रकारचं यजुर्वेदाचं त्यांनी पठन केलं. तिसरी भिक्षा ज्या वेळेला आई घालायला आली त्यावेळेला सामगायन त्यांनी त्या ठिकाणी केलं. अग्न आया हि वितये गृणानो हव्यदाते निहोता सत्स्य बरीशी, अशा प्रकारे सामगायन त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि चौथी भिक्षा ज्या वेळेला ते घालायला आले त्यावेळेला अथर्व वेदाचं पठन त्यांनी केलं. षण्णो देवी रविष्टय आपो भवन्तु पीते, अशा प्रकारे त्यांनी वेद मंत्राचं पठन केलं. आईकडून भिक्षा घेतली. उपनयनाचं काय वय असतं, म्हणजे 8 वर्षाचं ते बालक, परंतु देव स्वरूप असल्यामुळं त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी गोष्टी सुचत असे. मग कोण खरंय, कोण चांगलंय, कोण नाही हे पारखण्यासाठी काही वेळेला आपल्याला सुद्धा परीक्षा घ्यावी लागते. परंतु सगळ्याच याच्यामध्ये आपली परीक्षा सिद्ध होईल अशातला काही भाग नाही. कोण आपला आहे, कोण दुसरा आहे हे पाहण्यासाठी सुद्धा एके दिवशी प्रभू दत्तात्रय बालस्वरूप स्मशानामध्ये जाऊन बसले आणि नग्न होऊन त्या ठिकाणी बसले. वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी क्रीडा करू लागले. ते सगळं पाहून त्या ठिकाणी त्यांच्या सोबतचे जे मित्र होते ते मित्र त्यांना सोडून निघून जाऊ लागले, कारण घाबरले सगळेजण. पण त्याच्यातले त्यात जे मजबूत होते ते त्या ठिकाणी थांबले. आणि ते भगवंतांनी असताना भगवंतांनी त्यांना नाना प्रकारच्या विद्या त्या ठिकाणी अर्पण केल्या, नाना प्रकारच्या कला त्यांना सांगितल्या. शनी भगवंताची जर आपल्याला 7.5 किंवा भगवंताची महादशा ज्या वेळेला आपल्याला चालू असते त्यावेळेला असाच प्रकार होतो की जे खरे आहेत तेच आपल्याजवळ राहतात आणि जे आपल्याजवळ राहत नाही ते खोटे असतात. म्हणून शनी भगवंत हे तराजूचं काम करतात की समतोलपणा ठेवणे. समतोलपणा ठेवून जे चांगले आहे, जे प्युअर आहे तेच आपल्या सोबत राहतं. मग तो किती का गरीब असो किंवा आपल्याशी त्याची जास्त लगट नसली तरी तो आपल्यासाठी झटत असतो. म्हणून जो खरा आहे तो आपल्याजवळ टिकून राहतो. प्रभू दत्तात्रयांच्या ह्या लीलेमुळं जे खरे त्यांचे सखी होते, सवंगडी होते ते त्या ठिकाणी राहत होते आणि बाकीचे त्या ठिकाणून निघून गेले. ही कला दाखवण्यामध्ये काय त्यांचं आहे, परंतु भगवंताला हे पाहायचं असतं की कोण कितपत त्या ठिकाणी आपल्याजवळ राहू शकतो. समुद्र मंथनातून भगवान शंकराने त्या ठिकाणी विषप्राशन केलं आणि गळ्यामध्येच ते गोठून राहिलं आणि भगवंत त्या ठिकाणी जीवित राहिले. भगवंताला कोणत्याही गोष्टी करण्यासाठी काहीच लागत नाही, त्यांच्या त्या लीलाच त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत आणि त्या लीला जो समजून घेईल तोच खरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी अर्जुनाचा जो भाव आहे सहस्रार्जुन, या सहस्रार्जुनाची कथा या ठिकाणी आता सुरुवात होत आहे की सहस्रार्जुनाने भगवंताला कशा सेवा भावनेने, आपण सुरुवातीला जे 3 भाव पाहिले की बाबा कर्म काय आहे, दास्य भाव काय आहे आणि कोणत्या पद्धतीने आपण भगवंताला संतुष्ट करून आपलंसं करून घेऊ शकतो, हा भाव आपण त्या ठिकाणी पाहिला. कृतयोगी सोमवंशी नावाचे हया कुळातला कृतवीर नावाचा राजा होता आणि त्या राजाचे 100 पुत्र त्या ठिकाणी होते. पण त्या पुत्रांच्या काहीतरी चुकीमुळे, काहीतरी चुकीची गोष्ट केल्यामुळं त्यांनी च्यवन ऋषींनी त्यांना सगळ्यांना भस्मसात केलं. कोणचे ऋषी खूप काही झाल्याशिवाय काही करत नाही. जो सद्ग्रस्त असतो आपल्याला वाटतं की हा खूप सहनशील आहे, परंतु तो ज्या वेळेला अति दुःख झाल्याच्या नंतरच ह्या सगळ्या गोष्टी करतो. कारण च्यवन ऋषींच्या आश्रमामध्ये त्या कृतयुग राजाच्या मुलांनी
त्या ठिकाणी उन्माद मांडला आणि अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी चुकीच्या केल्या आणि त्या चुकीच्या गोष्टी केल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा नाश केला. नाश झाल्याच्या नंतर आपले 100 पुत्र नष्ट झालेले पाहून अति दुःखी झाला आणि दुःख झाल्याच्या नंतर त्यांनी घरदार सगळं सोडून दिलं आणि घरदार सोडून अरण्यामध्ये निघून गेले. मन उद्विग्न झालं. मन उद्विग्न झालं, इतरत्र फिरू लागले. परंतु प्रभू दत्तात्रेय कृपाळू आहेत. त्यांनी ब्राह्मण वेश धारण करून त्या ठिकाणी त्याला राजाला भेट घेतली आणि भेट घेतल्याच्या नंतर त्याला त्या गोष्टी सांगण्यास सुरुवात केली की तू इथे का आलास, काय आहे. त्यांनी राजाने ओळखले की हा प्रभू दत्तात्रेय आहे म्हणून त्यांचे पाय धरले आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या की माझे सगळं राज्य उद्विग्न झालेलं आहे. माझे जे 100 पुत्र आहेत ते 54 ऋषींनी त्या ठिकाणी नष्ट केलेले आहे. ते म्हणाले की मी तुला एक व्रत सांगतो, ते व्रत तू कर म्हणजे निश्चितच तुला उत्तम धैर्यशील संतती त्या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणून त्यांनी त्यांना रवी नावाचं व्रत जे आहे ते व्रत सांगितलं. त्याला रवी व्रत असं म्हणतात. मग हे व्रत कोणी करावं, कशा करता करावं असा सगळा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहिला. ज्या स्त्रीचं गर्भ राहत नसेल, गर्भ राहून सुद्धा तो गर्भ नष्ट होत असेल, गर्भ वाढत नसेल किंवा अनेक प्रकारे सुद्धा गर्भवती राहून सुद्धा तिला योग्य प्रकारची संतती झालेली नसेल किंवा ग्रह दोष, काही बाधा दोष अशा प्रकारचे जे दोष असतील त्या दोषाच्या माध्यमातून जर तिला संतती होत नसेल तर ह्या रवी नावाच्या व्रताने त्या ठिकाणी त्यांना संतती निश्चित होईल. मग हे व्रत कसे करावे, काय करावे हा सगळा विधान त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की संकल्प करावा, गणपती पुण्यवाचन करावं, नांदी श्राद्ध करावं, आचार्य वर्णन करावं आणि घरामध्ये शुद्धता ठेवून अग्निस्थापन करावा. अग्नि स्थापन केल्याच्या नंतर सूर्य, रुद्र आणि मातृका यांचं हवन करावं. सुवर्ण प्रतिमा त्यांची स्थापन करावी आणि विधियुक्त रीतीने 108 अशा प्रकारे त्या प्रत्येकाचं हवन तुम्ही त्या ठिकाणी करावं. समित तिलयव आणि पायसाला सुद्धा खूप महत्व आहे. आपण प्रत्येक कार्यामध्ये पायस करतो तर पायसाला सुद्धा खूप महत्व आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी हवन करावं आणि हवन केल्याच्या नंतर आपण भगवंताची क्षमा याचना करावी. अनेक प्रकारचे दानधर्म तुम्ही त्या ठिकाणी करावे. सुवासिनीला अनेक प्रकारचे वस्त्र अलंकार द्यावे. उद्यापन त्याचे करावं. उद्यापन करत असताना 12 कलश म्हणजे 12 कलश तुम्ही स्थापन करावे. कारण तुमचे 12 व्रत त्या ठिकाणी पूर्ण होतात. त्यामुळे तुम्ही व्रत ते करावं आणि व्रत केल्याच्या नंतर तुम्ही काही जरी दोष असेल तर त्या दोषातून तुम्ही मुक्त होताल. सप्तशतीमध्ये एक सुंदर श्लोक आहे पहा. बालग्रहा विभूतानां बालानां शांतिकारणं संघात भेदे चंद्रुणाम मैत्रीकरणमुत्तमम. काही जरी दोष असेल तुमच्या संघामध्ये, तुमच्या परिवारामध्ये जर काही दोष असेल, काही वाद असेल, संघ भेद झालेला असेल, तो भेद मुक्त करण्यासाठी हा सुंदर असा एक श्लोक त्या ठिकाणी सप्तशतीमध्ये आलेला आहे. संघात भेदेच नृणाम मैत्रीकरणमुत्तमम. तुमचा सगळा भेद नाहीसा करून तुमच्यामध्ये मैत्री निर्माण करण्याचं कार्य हे करत आहे. स्नान करावं. सुवासिनीला अनेक प्रकारचे द्रव्य दक्षिणा तुम्ही दान करावे. तिळपात्रामध्ये काळ नावाची जी प्रतिमा आहे, आपण काळ ज्याला म्हणतो, त्या काळाची प्रतिमा आपण त्या ठिकाणी दान करावी. पायस सगळ्यांना द्यावं. सगळ्यांकडून आशीर्वचन घ्यावं आणि सगळ्यांना प्रार्थना करावी की ह्या दुःखातून तुम्ही आम्हाला मुक्त करा, बाहेर आणा, अशा प्रकारे प्रार्थना करावी आणि इष्टमित्रासह आपण सगळ्यांनी भोजन करावं. अशा प्रकारे प्रभू दत्तात्रेयाने राजाला हे व्रत सांगितलं आणि त्याच काळामध्ये मैत्रेयी नावाची जी ऋषीपत्नी होती ती राजवाड्यात आली आणि राजवाड्यात आल्याच्या नंतर तिने
राजाची जी पत्नी होती तिला अनंत व्रत करण्यास सांगितलं. हे अनंत व्रत तुला वर्षभर करायचं असं सांगितलं. मग हे व्रत केव्हा चालू करायचं? मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत तुम्ही आरंभ करा आणि हे व्रताच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितच सुंदर असं पुत्ररत्न तुम्हाला प्राप्त होईल. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. प्रदोष समयाला स्वस्ती वाचन करून हे व्रत करावं. वर्षभर हविष्याने तुम्ही भक्षण करावं. 12 उदक कुंभ त्या ठिकाणी स्थापन करावे. सगळ्यांना आपण भोजन दान करावं अशा प्रकारे सांगितलं. कोणचंही कार्य करत असताना, कोणचंही व्रत करत असताना तुमच्या परिवाराची सगळ्यांची संमती असणं गरजेचे. त्यांची सगळ्यांची संमती जर असली तर त्या कार्यामध्ये एक प्रकारचं चैतन्य त्या ठिकाणी निर्माण होतं. म्हणून पतीची आज्ञा घेतली आणि आज्ञेनुसार त्यांनी हे व्रत चालू करण्यास सुरुवात केली. पूर्वीपासूनच प्रभू दत्तात्रयांची उपासना त्यांची होती, त्यामुळं आणखीनच त्याच्यामध्ये ते फळ प्राप्त झाले. आणि हे फळ त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाल्याच्या नंतर भगवंताच्या कृपेने त्यांनी अनंत व्रताचा आरंभ केला. अनंताचं व्रत चालू असताना एके दिवशी प्रभू दत्तात्रय त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगू लागले की तुझा जो पुत्र होईल तो एकदम चक्रवर्ती पुत्र त्या ठिकाणी होईल. अशा प्रकारे सांगितलं. स्मित हास्य त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि स्मित हास्य केल्याच्या नंतर भगवंत त्या ठिकाणी अदृश्य झाले. एक श्लोक छान आलेला आहे की आ ब्रह्मस्तम पर्यंतम देव ऋषी मानव तृपेंदाम सर्वे मातृ माता महादया अतित कुलकोटीनाम सप्तद्वीप निवासीनाम. सप्तद्वीपापर्यंत तुझ्या मुलाचं राज्य त्या ठिकाणी राहील. श्राद्ध विधीमध्ये हा श्लोक येतो की बाबा सप्तकल्पांतपर्यंत आपले जर कोणी पूर्वज असतील, आपले कोणी पित्र असतील, ते सुद्धा संतुष्ट व्हावे, हा या श्लोकाचा उल्लेख आहे. अशा ह्या सप्तद्वीपापर्यंत तुझा पुत्र त्या ठिकाणी राजा होईल. अशा प्रकारे त्यांनी भाकीत केलं आणि प्रभू दत्तात्रय त्या ठिकाणी अंतर्धान झाले. अनेक प्रकारचे डोहाळे त्या ठिकाणी लागले. योग्य प्रकारे संस्कार केले. 5 ग्रह उच्च असताना त्या ठिकाणी त्या बालकाचा जन्म झाला आणि निश्चित काळासमयी ती स्त्री प्रसवली आणि तिला एक पुत्ररत्न त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्या पुत्राचं नाव अर्जुन असे ठेवण्यात आले. स्वर्गातून देवी देवतांनी पुष्पवृष्टी त्या ठिकाणी केली. सगळे ज्योतिष्य सांगू लागले की हा प्रभू दत्तात्रयांचा कृपा पात्र राहील. अनेक प्रकारच्या सुखसुविधा याच्याकडे राहील. अनेक वर्ष हा राज्य करील. अशा प्रकारे सांगू लागले. अशा प्रकारे सांगत असताना हळूहळू बाळ मोठं होत गेलं. राजाने सूर्यव्रत केलेलं असल्यामुळे सूर्यदेवता अशी आहे की तुमचे सगळे रोग तो नाहीसे करतो, नष्ट करतो. म्हणून सूर्यदेवतेची उपासना केलेली असल्यामुळे ह्या बाळाला कधीच कोणत्या प्रकारचे रोग होणार नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी सगळ्या ब्राह्मण देवतांनी त्या ठिकाणी त्यांची पत्रिका पाहून सांगितली. हळूहळू बाळ मोठं होत गेलं. अर्जुन मोठा होत गेला. यवनामध्ये आला. यवनामध्ये आल्याच्या नंतर एक दुःख कोसळले की त्याचे जे वडील होते ते त्या ठिकाणी मृत पावले आणि वडील मृत पावल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं की तू आता पितृशोक आवरून त्या ठिकाणी तू राज्य सिंहासनावर बैस. अशा प्रकारे त्यांना सांगितलं. सांगितल्याच्या नंतर अर्जुन म्हणाला की बाबा मला हे काही नको, कारण की हे सगळं घेतलं तर दुःखच त्या ठिकाणी येईल. कारण मोठेपणा ज्या वेळेला आपल्याला मिळतो त्यावेळेला मोठेपणा मिळाल्याच्या नंतर त्याच्यासोबत दुःख सुद्धा येतं. तो म्हणे मला हे काही नको, मला हे सगळं सोडून द्यायचं. त्यावेळेला ते म्हणाले असं बोलून कसं चालेल, तुला हे ते सगळं सांभाळावं लागेल. मग त्यांनी नाना प्रकारचे त्या ठिकाणी यत्न सांगितले की मी जरी चांगला असलो तरी माझ्या हाताखालचे जे कर्मचारी आहेत ते काही चूक करतील तर तो दोष त्यांना लागणार नाही, तो दोष मला लागेल. कोणाच्या बाजूने मी योग्य निर्णय दिला तरी एखादा व्यक्ती सुद्धा नाराज होईल, म्हणून त्याचा दोष मला लागेल. अशा प्रकारे अनेक प्रकारचे तर्क वितर्क त्या ठिकाणी त्याने सुरुवात केली आणि मला हे राज्य नको अशा प्रकारे तो सांगू लागला.
गर्ग मुनीने त्या ठिकाणी त्यांना सांगितले की बाबा तुला हे करणं गरजेचं आहे, हे राज्य तुला सांभाळणं गरजेचं आहे. त्यावेळेला त्यांनी नकार दिला. नकार दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबा मला हे काहीच नको. असं सांगत असताना गर्ग मुनींनी सांगितलं की तुझा विचार छान आहे, परंतु तू प्रभू दत्तात्रयांना शरण जा, म्हणजे तुझे कार्य निश्चितच पूर्ण होईल आणि तू प्रभू दत्तात्रयांच्या आशीर्वादाने छान कार्य करून राहशील. अशा प्रकारे ते सांगू लागले की बाबा मला हा मोठेपणा नको, मला लहानपणच चांगला. अशा प्रकारे ते त्यांना सांगत असताना त्यांनी काही ऐकलंच नाही, परंतु तो त्याचा अट्टहास सोडायला तयार नाही. तुकाराम महाराजांनी एक सुंदर पद त्या ठिकाणी केलेलं आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, ज्याचे अंगी मोठेपणा तया यातना कठीण, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुन लहान, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुन लहान. आपण जर लहानपण जर आपल्यामध्ये घेतलं तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास त्या ठिकाणी होणार नाही. तुम्ही एवढा मोठेपणा तुम्ही अंगी बाळगताल त्यावेळेला तुम्हाला जास्त त्रास होईल. ज्या वेळेला मोठमोठाले प्रकारचे संकट येतात, नाना प्रकारचे वृक्ष त्या ठिकाणी कोलमडून पडतात, परंतु छोटे वृक्ष जे असतात ते सुंदर प्रमाणे त्या संकटाचा आनंद घेत असतात. वारा असो, पाऊस असो, वादळ असो, त्याचा आनंद होऊन मंद धुंद त्या ठिकाणी ते डुलत राहतात, परंतु मोठमोठाले वृक्ष जे असतात ते उन्मळून खाली पडतात. म्हणून अर्जुन म्हणतो की मला मोठेपणा नको. अशा प्रकारे सांगत असताना गर्ग मुनी म्हणतात की तू आता प्रभू दत्तात्रयांना शरण जा. शरण गेल्याच्या नंतर तुला निश्चितच त्याच्यातून मार्ग दिसून येईल आणि तू ह्या सगळ्या भ्रमातून दूर होशील. मग गर्ग मुनींना विचारलं कोण दत्तात्रय, ते कुठे भेटतील, त्यांचा वास कुठे असतो. अशा प्रकारे त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केला. तर गर्ग मुनी म्हणाले की सर्वत्र व्याप्त असलेले हे प्रभू दत्तात्रय आहे आणि तुझी दुर्मती नष्ट होऊन सुमती तुला प्राप्त हो. अशा प्रकारे प्रभू गर्ग त्यांना सांगू लागले. मग ते म्हणाले कुठे आहेत दत्तात्रय, मी त्यांना कुठे शोधू. त्यावेळेला त्यांनी सांगितले गाणगापुरी वस्ती ज्याची प्रीती औदुंबर छायेची, ब्रह्म अमर संगमाची बहु अशी भक्ती शिष्येची, वाट दावून या योगाची भेट देत असे निज मुक्तीची, काशी क्षेत्री स्नान करीतो करवीर भिक्षेला जातो, माहुर निद्रेला वरितो तर तर तरित छाती धर धरित नेत्र गरगरित शोभत से त्रिशूल जया हाती, ओवाळितो प्रेमी हरती श्री गुरुदत्त राजमूर्ती, ओवाळितो प्रेमी हरती. सुंदर असे त्या ठिकाणी प्रभू दत्तात्रय कुठे असतील ह्या आरतीमध्ये किती सुंदर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहे की बाबा ही प्रभू दत्तात्रयांची मूर्ती त्या ठिकाणी कुठे असेल, कुठे तुम्हाला प्रभू दत्तात्रय सापडतील. अशा प्रकारे एकाच ओळीमध्ये सुंदरसं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. प्रभू दत्तात्रयांच्या दर्शनाला जाण्यासाठी गर्ग मुनींनी त्यांना सांगितलं. प्रभू दत्तात्रयांच्या दर्शनासाठी धाव घेत त्या ठिकाणी ते निघाले आणि भगवंताच्या चरणी लीन व्हावं अशा प्रकारे ते त्या ठिकाणून निघाले. प्रभू दत्तात्रयांचा शोध घेत 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 त्या ठिकाणी अत्र मुनींच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी आले आणि नामजप त्या ठिकाणी करू लागले. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी ते निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अर्जुनाने प्रार्थना केली आणि भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून त्या ठिकाणी ते निघाले. त्या दरम्यान
गर्गमुनींनी त्यांना सांगण्यास सुरुवात केली की बाबा प्रभू दत्तात्रय कोण आहे, ते भावाचे भुकेले आहेत. अशा प्रकारे त्यांनी त्यांना सांगायला सुरुवात केली आणि प्रभू दत्तात्रयांच्या शोधामध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी अर्जुन त्या ठिकाणी निघाला. हरये नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव